नमस्कार. नवा भारत सांस्कृतिक महासत्ता या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आयोजित परिवर्तनाची दशकपूर्ती या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर परिवर्तनाची दशकपूर्ती आज आपण करतो आहोत आणि त्या निमित्ताने खरं तर साजरा करूया माध्यम मनोरंजन आणि माहिती तंत्रज्ञानातला भारताचा लक्षवेधी प्रवास. हा प्रवास आपण जर पाहतोय तर गेल्या 10 वर्षामध्ये जो बदल झालेला आहे तो बदल आज आपल्याला अधोरेखित करता येईल. परिवर्तनाचा दशकभराचा प्रवास हा भारताच्या मीडिया, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या 10 वर्षाच्या गतिशील वाढीचा उत्सव आहे खरं म्हटलं तर. स्टार्टअप इंडिया असेल, डिजिटल इंडिया असेल आणि पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवोन्मेष आणि उद्योजकतेच्या उपक्रमांमुळे हा प्रवास खऱ्या अर्थाने शक्य झालाय. म्हणजे आपण पाहतोय की OTT प्लॅटफॉर्म झपाट्याने वाढले, VFX आणि डिजिटल कंटेंटमध्ये एक क्रांती खऱ्या अर्थाने झाली. भारताच्या मीडिया क्षेत्रात झालेले बदल आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या काही कलावंतांना, काही मान्यवरांना आपण निमंत्रित केलंय. खरं तर या निमित्ताने या प्रवासाचं पुनरावलोकन करणं हे गरजेचं आहे, कारण पुढच्या काळात एकमेकांच्या सहकार्याने आणि अधिक क्रिएटिव्हिटी घेऊन सर्जनशीलतेने आपल्याला एकत्र काम करता येईल. गेल्या 10 वर्षात भारत सरकारच्या कौशल्य भारत, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्वच्छ भारत, आत्मनिर्भर भारत आणि NFDCच्या प्रमुख फिल्म उपक्रमांमुळे आपण एकंदरीत सादरीकरणाची आणि अनुभवण्याची एक पद्धत जी आहे ती बदललेली आपल्या लक्षात येते. आणि म्हणून या परिवर्तनामध्ये प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या या कलावंतांचं आपण स्वागत करूया. प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज आपल्या बरोबर आहे. सोनाली, नमस्कार. प्रख्यात अभिनेते, पटकथाकार अनंत महादेवन आपल्या बरोबर आहेत. सरजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. विस्लिंग बुड्स इंटरनॅशनलचे व्हाईस प्रेसिडेंट आणि CTO चैतन्य चिंचलीकर आपल्या बरोबर आहेत. चैतन्यजी, आपलंही स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तंत्रज्ञान आणि डिजिटल मीडिया तज्ञ अमित भंडारी आपल्या सोबत आहेत. अमित, तुझंही स्वागत आहे. नमस्कार. 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 आणि त्याचबरोबर फिल्म सिटीचे जॉईंट MD प्रशांत साजनीकर आणि फिल्म सिटीच्या MD IS स्वाती म्हसे पाटील हे देखील आपल्या सोबत आहेत. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि फिल्म सिटीची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे. सो आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. अभिनेते सुबोध भावे आपल्याला जॉईन झालेले आहेत. सुबोध, तुझंही स्वागत. नमस्कार. नमस्कार. या सगळ्या आणि आपल्या चर्चेची सुरुवात करताना मी आपले फिल्म सिटीचे जॉईंट MD प्रशांत साजनीकर सर यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. नमस्कार. सोनाली ताईंना थोडी घाई आहे, त्याच्यावर मी थोडक्यात उरकतो. सर्वप्रथम सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेल्या 10 वर्षात भारताने डिजिटल क्षेत्रामध्ये जी आश्चर्यकारक आणि अभिमान वाटावा अशी घेतली आणि सांस्कृतिक महासत्तेकडे जो आपला वाटचाल सुरू आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी आपण सारेजण जमलेलो आहोत. औचित्य आहे सेवा पंधरवडा माननीय पंतप्रधान महोदयांच्या जन्मतारखेच्या अनुषंगाने आपण हा एक सर्व भारतभर एक अभियान सर्वच शासकीय कार्यालयामध्ये राबवलं जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हे चर्चाक्षेत्र आयोजित केले जाते. सर्वांचं स्वागत आणि मी पुन्हा सूत्र उत्तराकडे सोपवतो. धन्यवाद सर. विस्ताराने आपण तुमच्याकडनं समजून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी सोनाली शूटिंग मधनं खरं तर बाहेर येऊन ती आपल्याशी बोलते. तर सोनाली, हा सगळा जो विषय आहे, डिजिटल इंडिया असेल असेल, या सगळ्या धोरणांमुळे आणि प्रोजेक्ट्समुळे कलाकारांना खूप वेगळ्या पद्धतीची संधी मिळते. गेल्या 10 वर्षात हा जो बदल झालाय तो बदल तुला नेमका काय वाटतो आणि येणाऱ्या काळात हा बदल आणखी कोणत्या पद्धतीने व्हायला हवा असं तुला वाटतं? सोनाली. धन्यवाद. उत्तरा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या 10 वर्षातला बदलता भारत आपण पाहिला तर इथे कलाकार म्हणजे अभिनेते आणि तंत्रज्ञ यांना मिळणारी जी संधी आहे ती मला वाटतं कैक पटींनी वाढलेली आहे. आज भारतात म्हणजे प्रस्तावनेत तू उल्लेख केलासच की भारतात ज्या प्रमाणात डिजिटल प्लॅटफॉर्म्स येत आहेत त्यावरती अनेक नवीन उपक्रम चालू आहेत. म्हणजे
छोटे मायक्रो मूव्हीज चालू आहेत, मायक्रो सिरीज चालू आहेत, पॉडकास्ट चालू झालेले आहेत. या सगळ्यामुळे अनेक विचार करणाऱ्या अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्याचं व्यासपीठ मिळालेलं आहे आणि त्यातून उत्पन्नाचं साधन पण मिळालेलं आहे. एक काळ असा होता जेव्हा कलाकार म्हणून काम करणं किंवा तंत्रज्ञ म्हणून काम करणं नाटकांमधून तरी करायचं असेल, ती जर पॅशन असेल तर त्यासाठी इतर कुठेतरी नोकरी करावी लागत होती. जसं बेस्ट असेल किंवा कुठली बँक असेल, अशा ठिकाणी उपजीविकेसाठी ते काम आणि मग हाऊस म्हणून नाटकात काम असं चालू असायचं. पण आता भारतात प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता तंत्रज्ञ आणि कलाकार म्हणून सुद्धा एक उत्तम जीवनशैली आपण कमावू शकतो, त्यात तेवढं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. हे खूप ही मोठी गोष्ट आहे. अपेक्षा मला सांगायला आवडेल, अपेक्षा फार महत्वाची आहे. ती म्हणजे स्वच्छ भारत सोडता इतर कौशल्य भारत किंवा डिजिटल इंडिया पोचलेलं आहे, पण आमच्या क्षेत्रातल्या सर्व योजना आमच्यापर्यंत अजून ठाशीवपणे पोचाव्या अशी माझी 100% अपेक्षा आहे. कारण त्याची नावं सुद्धा आम्ही फारशी ऐकलेली नाहीयेत. त्यामुळे या योजनांचा रीच, या योजनांची पोहोच ही जास्तीत जास्त वाढावी, जेणेकरून त्यात आम्ही सहभागी होऊ शकू आणि उपक्रमाला हातभार लावू शकू. त्या पलीकडे भारताची मान उंचावेल असं उत्तमोत्तम काम करत राहणं हेच आमचं स्वप्न आहे. धन्यवाद. वा, सोनाली, खरं तर तुमच्यासारख्या कलावंतांकडनं जेव्हा या सगळ्या गोष्टींचा प्रचार प्रसार होतो तेव्हा ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा काही योजनांचे दूत तुम्ही सगळ्यांनी व्हावं असंही मी या निमित्ताने सुचवू इच्छिते आणि तुम्ही सगळेजण त्या बाबतीत कार्यरत असालच. त्यामुळे सोनाली, तुला धन्यवाद देते आणि तू शूटिंगसाठी जाऊ शकतेस. खूप धन्यवाद. उत्तरा. धन्यवाद. खरं तर प्रशांत सर, तुम्ही मगाशी प्रास्ताविक करताना काहीच मुद्दे बोललात, तर आता पुन्हा एकदा त्या मुद्द्यांनी आपण पुन्हा एकदा चर्चेला एक वेगळ्या पद्धतीने सुरुवात करूया. तर प्रशांत सर, आपण करावं. आपण हे डिजिटल इंडिया जेव्हा म्हणतोय तर मला एक आवर्जून उल्लेख करावासा वाटेल. आजची आपली मीटिंग सुद्धा आपण ऑनलाईन घेतोय, म्हणजे कुठेतरी त्या आपल्या ज्या सूत्राशी सुसंगतच अशी आहे की आजकाल ही जी माध्यमं एवढी वाढलेली आहेत आणि हा प्रवास आणि प्रत्येकाचा वेळ पाहता आज तंत्रज्ञानाचीच कमाल आहे की आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि आपण तरी सुद्धा कनेक्ट होऊ शकतोय. तर आजची मीटिंग ऑनलाईन घेणं हाही एक त्याच्याशी सुसंगत असलेला उपक्रम आहे. फिल्म सिटी किंवा आमच्या चित्रनगरीमध्ये सुद्धा या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही राबवतो आहोत. याच्यामध्ये चित्रपटासारखा महोत्सव असेल, नुकतंच आम्ही फिल्म स्टडी क्लब सुरू केला, फिल्म स्टडी सर्कल, ज्याच्या माध्यमातून भारतातल्या उत्तमोत्तम ज्या फिल्म्स आहेत त्या आपल्या सर्व रसिकांपर्यंत पोहोचाव्यात आणि विशेषतः तरुण पिढीला थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचा एक अनुभव यावा, अशासाठी आम्ही हा क्लब सुरू केला. आमचा पहिला चित्रपट संत तुकाराम आम्ही दाखवला. त्याच्यामध्ये 1936 साली झालेला प्रभातचा संत तुकाराम आजही नव्या पिढीला आकर्षित करतो आणि प्रभावित करतो. हे खरंच कमाल आहे. त्या माध्यमातून आम्ही ही 2 पिढ्यांमध्ये जे अंतर आहे किंवा आपलं जे वारसा आहे, समृद्ध वारसा, त्याची ओळख नवी पिढीला व्हावी असे उपक्रम करत आहोत. आमचा IICT बरोबर करार झालेला आहे आणि इथे एक मोठं गेमिंग सेंटर आणि ह्या नवीन तंत्रज्ञानाला शिकवण्यासाठी जे एक नवीन एक स्कूल कॉलेज इथे केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या चित्रनगरीमध्ये उभं राहत आहे. अर्थात चैतन्य आपल्या बरोबर आहे. व्हिस्लिंग वूड सारखी एक संस्था गेली अनेक वर्ष या आमच्या फिल्म सिटीशी निगडीत आहे. त्यातील उपक्रमाबद्दल चैतन्य बोलतीलच, पण या डिजिटल आणि ह्याच्या माध्यमातून फिल्म सिटी सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमातून आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवत आहे. नक्कीच. आणि येणाऱ्या काळात सुद्धा सर क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन्स या सगळ्याच बाबतीत आपण पुढे आहोत आणि ते केंद्रस्थानी, म्हणजे तसं बघायला गेलं तर भारत या सगळ्याच्या दृष्टीने केंद्रस्थानी आहे असं म्हणायला हरकत नाही. एक 10 वर्षापूर्वी भारताचा जो मीडिया आणि तंत्रज्ञानाचा चेहरा होता तो आता वेगळा आहे, तो बदललेला आहे. तुमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने या 10 वर्षात नेमके काय बदल झालेत असं मला विचारायचंय. मी सुरुवात अनंत सर तुमच्यापासून करते
की या 10 वर्षात हा बदल नेमका मीडियामध्ये कसा झालाय असं तुम्हाला वाटतंय? सगळ्यांना नमस्कार. मी हिंदी आणि अंग्रेजीमध्ये बोलणार आहे. सबसे पहले मैं मुबारकबाद दूंगा सरकार को, क्योंकि उन्होंने इस मीडिया को, इस मोड ऑफ एंटरटेनमेंट को, जो स्टेज, थिएटर और डिजिटल है, उसको इतना इम्पोर्टेंस दिया है, इतना महत्व दिया है. ये बहुत ज़रूरी है, क्योंकि जब तक सरकार हमारी मदद नहीं करती है, सरकार हमें बैक नहीं करती है, हमें वो कॉन्फिडेंस नहीं मिलता है कि हम इनोवेट करें और आगे बढ़ें. आपने 10 साल पहले की बात की है, मैं तो कुछ 30 साल और पीछे चला जाऊंगा कि आपको ये बताने के लिए what a beautiful transformation and a sea change has happened over the last 45 years. I have been fortunate to start my journey through film. जब फिल्म पर हम शूट करते थे, फिल्म पर हम परफॉर्म करते थे, उस वक्त जब डबिंग्स होते थे तो वहाँ वो रोल होता था, ए बी रोल, 1 2 1 2, और जब तक ये दो कलाकार एक साथ सिंक नहीं होते थे वो हम डबिंग ठीक से नहीं कर पाते थे. जब हम रिकॉर्डिंग करते थे तो लाइव रिकॉर्डिंग करते थे. 40 म्यूजिशियंस एक जमाने में होते थे. नौशाद साहब जब म्यूजिक अरेंज करते थे या लक्ष्मीकांत प्यारेलाल जी म्यूजिक अरेंज करते थे, लेकिन उस वक्त अगर एक वायलिनिस्ट ने भी गड़बड़ की तो पूरा सब कुछ फिर से गाना पड़ता था. मैंने लता जी को 2-3 बार ये रीटेक्स देते हुए देखा है, क्योंकि किसी वायलिनिस्ट ने एक सुर गलत पकड़ा था. तो उस जमाने से लेकर अब तक जो फिल्म था, उसके बाद वी वेंट इनटू टेप्स, डिजिटल टेप्स. हमने शुरू की लो बैंड टेप से, फिर हाई बैंड टेप्स, फिर बीटा टेप्स, फिर हाईटेक बीटा टेप्स. टेलीविजन का एक जो दौर आ गया था 1983 से, जब गवर्नमेंट ने आफ्टर द एशियन गेम्स टेलीविजन का कमर्शियल टेलीविजन इंट्रोड्यूस किया इंडिया में, वो एक दौर आ गया था. उसके बाद जब, जैसे आपने कहा ओटीटी, या मैं तो कहूँगा कि डिजिटल प्लेटफॉर्म्स जिसको कहते हैं, दोज हैव बीन इंट्रोड्यूस. सो जितने कलाकार उस वक्त से, ना सिर्फ परफॉर्मिंग कलाकार थे, उस वक्त टेक्नीशियंस भी, जितने कैमरामैन थे, कैमरा पर्सन्स थे, एडिटर्स थे, और अब जो वीएफएक्स का एक ज़माना आ गया है, एआई का ज़माना आ गया है, सब कुछ आ गया है, तो चीज़ें और भी एक तरह से आसान हुआ है और एक तरह से लोगों को लेजी भी कर दिया है, क्योंकि ये दो-धारी तलवार है. ये अगर आप इस पर पूरी तरह से डिपेंडेंट होंगे तो आप ना अपने ओरिजिनल स्क्रिप्ट्स लिख पाएंगे, ना आप अपने ओरिजिनल फिल्म्स बना पाएंगे, क्योंकि ये सब कुछ आपको फीड करता है, एआई सब कुछ फीड करता है, या डिजिटल्स इज मेकिंग थिंग्स इजी फॉर यू. लेकिन आपके मेहनत से, आपके सोच से, योर थॉट्स, योर डेप्थ ऑफ थिंकिंग, इफ यू कंबाइन इट विथ डिजिटल टेक्नोलॉजी, क्योंकि डिजिटल टेक्नोलॉजी टुडे has made things so easy. You don't have to cut and slice film anymore. You just have to go on a machine and press buttons. You can sit and edit online on the location. इतना सब कुछ आपके लिए आसान कर दिया है. इतना सब, so many new avenues have opened up for education, because उस वक्त तक सिर्फ हम एक ग्रेजुएशन इन साइंस, और ग्रेजुएशन इन कॉमर्स, या ग्रेजुएशन इन लिटरेचर, आर्ट्स, इस तरह के बिजनेस मैनेजमेंट में हम देखते थे. अब देयर आर न्यू एवेन्यूज आर ओपन. पीपल आर गोइंग इनटू ग्राफिक्स, students are going into VFX, students are going into AI technology. So many employment avenues have opened up. But at the same time, I would like to add that as much as this has made life very interesting for us, very explorative for us, very innovative for us, we should also make sure that we don't become a slave to technology, because the brain is the biggest computer. The brain is the most intelligent computer. You have to combine the memory chips of the brain, the value of the brain, along with the chips on your comp, whatever digital platform you're talking about, whether it is digital platforms that are relaying films, whether it is digital technology that's come into cinema. हम अभी films के cans लेके नहीं जाते हैं. हम directly we go into a DCP and we press a button and it is shown on the screen. So how do we use technology? It is a thing. It's like, you know, they say fire is a good servant but a bad master. So it's like that. Technology is a good servant, but
can be a very tricky master if you become a total slave to it. You have to combine your innovativeness with the technology. Now, when you do something like graphics, when you do something like de-aging, when you do something and over reliance on AI, फिर तब पता चलता है कि no, this is not real, this is not natural. These are all artificially created things. So where do you use that technology? You use it in animation, you use it in medicine. The medical line is the biggest beneficiary of the AI technology today. Of course, Swachh Bharat के बारे में भी आप लोगों ने बात किया है. Swachh Bharat has to be implemented in a more I would say a more serious way, because हम क्यों कहते हैं कि बंबई इतनी गंदी है, बंबई इतनी है, in spite of the Swachh Bharat campaign that we are all aware of and the whole country is aware of. Why don't we make Bombay more neat and clean? Why is there so much garbage? Why is there so much dirt during the rains? And why so much slush is gathered? So if we can use digital technology to identify these portions, and if we can use digital technology in the form of machines to come and clean up these roads, Bombay will become the dream city that we all have dreamt of, and not the kind of city that is becoming more and more difficult to live. Infrastructure. Digitally, we can apply infrastructure to our living conditions. Digitally, we can apply all these technologies to the media, the entertainment media, the broadcasting media, the VFX and the graphics and the post-production studios. So the scope is wide, and I'm glad that the government has really stressed on the importance of digital technology in the years ahead. But we are only seeing the tip of the iceberg. AI is spreading like nobody's business. We are misusing AI in a lot of ways, so much so that a lot of actors and artists and technicians have to go up to the High Court and say, please protect our originality rights. So why are we doing this? So as we develop so many things digitally, we are also abusing and misusing that very technology. So there has to be some kind of a policing of this, just like when we made films and there was a pirating of films as soon as it was released, and we had a technology to stop the piracy. We also need a technology to stop misuse of OTT and make sure that it is used for the best possible means, so that India can end up making more better creative work. We can do more creative work, we can do better films, better television, and better digital creative stuff. सर, सांगितल्याप्रमाणे खरंच आहे की या सगळ्या जो बदल झालेला आहे त्या बदलाचे सगळे जे काही आपल्या समोर आलेल्या गोष्टी आहेत त्यातूनच आपल्याला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. आणि तुम्ही म्हणालात तसं स्वच्छ भारत अभियानात मुंबईमध्ये आपण जेव्हा राबवू उत्तम रीतीने, तेव्हा प्रत्येकच योजना त्याची अंमलबजावणी उत्तम होणं ही खूप महत्वाची आणि गरजेची गोष्ट असते. आणि तेच कुठेतरी एका पाठोपाठ एक आपण ते करतो आहोत. कौशल्य भारत मिशनचा विचार केला तर जवळपास 6.39 कोटी लोकांना आजपर्यंत यामुळे प्रशिक्षण देण्यात आलंय, किंवा 4.78 कोटींना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. काही राज्यांमध्ये 70% लोकांना रोजगार सुद्धा मिळालाय. आता या सगळ्या उपक्रमांमुळे अभिनेत्यांना असेल, तांत्रिक कर्मचाऱ्यांना असेल, किंवा कॅमेरा मागे काम करणाऱ्यांना असेल, नव्या संधी निश्चित उपलब्ध झाल्यात. सुबोध, काय सांगशील की कलाकारांच्या बाबतीत या संधी किंवा तंत्रज्ञांच्या बाबतीत सुद्धा ज्या तुझ्या समोर तुला दिसत आहेत, अशा कोणत्या संधी मिळाल्या आहेत आणि पुढच्या काळात त्या आणखीन कशा मिळतील, काय सांगशील सुबोध? सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार आणि तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार की इतकी सुंदर चर्चा या निमित्ताने घडून आणली. महाराष्ट्र सरकार, फिल्म सिटी आणि भारत सरकार सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो मी या इंडस्ट्रीचा एक छोटासा घटक म्हणून. मी तसा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत थोडासा अशिक्षित आहे. मला स्वतःच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यापलीकडे फार ते येत नाही. त्यामुळे रील्स करणं असेल, लोकांपर्यंत जाणं असेल, हे माझ्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. पण या आलेल्या टेक्नॉलॉजीनी अनेक तरुणांना जी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. आणि मगाशी सोनाली म्हणाली तशी पूर्वी नोकरी करणं आणि फावल्या वेळात अभिनय करणं किंवा कलेमध्ये आपलं स्थान निर्माण करणं असा एक घटक होता. पण आता या बदलत्या काळानुसार
युवा पिढी पूर्णपणे टेक्नॉलॉजीवरती आधारित स्वतःचं आयुष्य जगू शकते. मग ते युट्यूब असेल, इन्स्टा असेल, अजून वेगवेगळ्या काही माध्यमांच्या गोष्टी असतील. अनंत सर म्हणले तो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की एआयचा वाढता वापर हा ज्याला आपण म्हणू की आपल्याला तो कितीही आता फार सुंदर वाटला, इनोव्हेटिव्ह वाटला, तरी सुद्धा एका पद्धतीने आपण आपलं संपूर्ण खाजगी आयुष्य त्या एआयच्या ताब्यात देतोय. आणि त्या एआयच्या ताब्यात दिल्यानंतर तो त्याचं काय करणार आहे याच्यावरती आपला कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाहीये. आज कितीतरी म्हणजे धक्कादायक हे आहे की त्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी होत नाहीये. कुठल्या तरी आपल्या अभिनेत्रीचं अत्यंत ओंगळवाणं असं प्रदर्शन त्या एआयच्या माध्यमातून केलं जातं. परवाच माझी सहकलाकार मला सांगत होती की तिने एका साडीमधल्या एका रंगाचा फोटो पोस्ट केला, पण बाकी इतर साड्या ज्या तिने पोस्ट केल्या तर तिने कधीच फोटोशूट केले नव्हते त्या कलर मधल्या साड्यांचे, पण हे एआय मधनं कोणीतरी केलं आणि ते पोस्ट केलं. त्यामुळे जितका त्याचा परिणाम आहे तितकाच त्याचा घातक परिणाम पण आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्याच्यावरती कंट्रोल ठेवायला आता आपल्याकडे कुठलंही साधन नाहीये. डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल फिल्म मेकिंग या सगळ्या गोष्टी बोलायला खूप सोप्या वाटतात, पण त्याचा कंट्रोल जर आपल्या हातात नसेल तर उद्या आपल्यासमोर काय वाढून ठेवलं याचा विचारही गांभीर्याने होणं भयंकर गरजेचं आहे. कारण जोपर्यंत माणसांच्या हातात गोष्टी होत्या तोपर्यंत एक कंट्रोल त्यावरती होता. जेव्हा मशीनच्या ताब्यात ही गोष्ट जाणार आहे तेव्हा मशीन आपल्या समोर काय आणणार आहे हे जर आपल्या कंट्रोलमध्ये नसेल तर ते जरा भीतीदायक चित्र मला कायम वाटतं. दुसरी गोष्ट, डिजिटल वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण मी काम करायला सुरुवात केली जेव्हा अनंत सर म्हणाले तसं निगेटिव्ह कॅमेरा रोल व्हायचा, त्याचा आवाज आम्हाला ऐकू यायचा आणि आयुष्यातला सगळा फोकस त्या 15 सेकंदाच्या, अर्ध्या मिनिटाच्या शॉट मध्ये लागलेला असायचा. कारण आपल्यामुळे शॉट चुकू नये आणि आपल्यामुळे निर्मात्याचा निगेटिव्हचा खर्च वाढू नये ही प्रत्येकाची एक जबाबदारी असायची. त्यामुळे तो फोकस जसं आपण त्या मेणबत्तीकडे फोकस करून मेडिटेशन करतो तसा तो निगेटिव्हचा डबा सुरू झाल्यानंतर सेटवरच्या प्रत्येकाचं मेडिटेशन व्हायचं. त्यामुळे एक प्रचंड प्रमाणातली सिन्सिअरिटी सेटवरती असायची. मी दोन्ही काळ बघितलाय, निगेटिव्ह पण बघितलाय आणि आता डिजिटलमध्ये अनेक वर्ष काम करून झालंय. पण डिजिटल आल्यानंतर ती सिन्सिअरिटी गेल्याचं फार प्रकर्षाने जाणवतं. म्हणजे हा चलता है वो वापस कर लेंगे. तर ती जी निगेटिव्हची कॉस्ट असते ना, त्या निगेटिव्हची कॉस्ट डिजिटली सगळं सोपं झालंय, त्याच्यामुळे त्याची एक सिन्सिअरिटी राहिली नाही. दुसरी मला गोष्ट अशी वाटते की या डिजिटल म्हणजे आता हे मी माणसांच्या बाबतीत बोलतोय, मशीनच्या बाबतीत नाही. जेव्हा कॅसेट प्लेअर वरनं आपण सीडी वरती आलो तेव्हा वेगवेगळ्या दुकानातले कॅसेट प्लेअर नाहीसे झाले. जेव्हा सीडी वरनं आपण युएसबी वरती आलो तेव्हा अचानक आपण जे जुन्यापणी आपण ते कॅसेट्स आणून चित्रपट बघायचो ते नाहीसे झाले आणि आता चित्रपटासाठी तुम्हाला ओटीटीज डायरेक्ट आहे. तर माणसांच्या बाबतीत असं नाहीसं होणं आपल्याला परवडणार आहे का? म्हणजे ज्या माझ्या आधीच्या कलावंतांना, माझ्यापेक्षा सिनियर असलेल्या कलावंतांना टेक्नॉलॉजीची जाण नाहीये, त्यांना त्याचं शिक्षण नाहीये, तर ती लोक बाजूला फेकली जाणार आहेत का या टेक्नॉलॉजीमुळे? हाही विचार केला पाहिजे. आणि ती जर बाजूला फेकली जाणार असतील, त्यांना जर आपण काम करायला लावणार नसू तर माझ्यासाठी या टेक्नॉलॉजीची किंमत शून्य आहे. कारण एक अख्खी पिढी तुम्ही काम करण्यापासून वंचित करताय. त्यामुळे अशा काळात या पिढीला आपण आपल्यामध्ये कसं सामावून घेणार? नवीन पिढीला लहानपणापासूनच हातामध्ये डिजिटल गोष्टी असल्यामुळे त्यांना त्याची सवय आहे. पण जी जुनी लोक आहेत, ज्यांनी अॅनालॉग वरती काम केलंय, ज्यांनी मॅन्युअली काम केलंय, ती लोक अचानक मार्केटमधनं गायब होणं हेही आपल्यासाठी परवडणार नाही. कारण ती माणसं आहेत, त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्यांनाही काम करण्याचा अधिकार आहे. तर या दोन्हीचा समन्वय म्हणजे तंत्रज्ञान तिथेच उपयोगाला आणलं पाहिजे जिथे माणसाची शक्ती कमी पडते. माणसाची शक्ती कमी पडत नसून आपण तंत्रज्ञानाला इतका बढावा देणं आणि माणसाला त्यातनं बाजूला सारणं हे समूह माझ्यातल्या कलावंताला थोडंसं जरा धक्कादायक आहे. कारण माझ्यासाठी या मशिनरीपेक्षा सुद्धा माणूस महत्वाचा आहे, कारण या सगळ्या गोष्टीच माणसाने घडवल्या. त्यामुळे या बदलत्या डिजिटल क्रांतीच्या काळामध्ये माझ्या जुन्या जाणत्या लोकांना जर आपण या प्रवाहातनं बाजूला फेकणार असू तर माझ्यासाठी मी टेक्नॉलॉजी वापरणं बंद करीन, पण त्या माणसांना परत घेऊन येईन. कारण त्या माणसांमुळे आज ही इंडस्ट्री उभी आहे, त्या माणसांमुळे आम्ही शिकलोय, त्या माणसांमुळे आम्ही घडलोय, त्या माणसांमुळेच फिल्म सिटी उभी आहे, त्या माणसांमुळेच भारत, महाराष्ट्र सगळ्याच गोष्टी उभ्या आहेत. त्यामुळे माणूस महत्वाचा आहे. तंत्रज्ञान हे माणसाला पूरक असलं पाहिजे. म्हणजे आपण गाडी आपल्याला किती आवडली तरी आपण गाडीत जाऊन संसार थाटत नाही. ही गाडी आपल्याला फक्त इकडून तिकडे प्रवास करण्यासाठीच असते. तशीच टेक्नॉलॉजी असली पाहिजे.
त्या टेक्नॉलॉजीत आपल्याला आपला संसार करायचा नाहीये, आपल्याला माणूस म्हणून आपल्या बुद्धीचा विकास करत पुढे जायचं. आणि हा बुद्धीचा विकास कधी कधी तुम्हाला कष्टप्रय गोष्टी मिळाल्याशिवाय होतही नाही, आणि तोपर्यंत त्या मिळत नाहीत तोपर्यंत त्याची किंमतही कळत नाही. त्यामुळे टेक्नॉलॉजी ठीक आहे, आता आहे, ती अजून वाढणार आहे पुढच्या काही काळात. मी आता एक भीतीदायक फिल्म बघितली ज्याच्यात कुठला ऍक्टरही नव्हता, एआयच्या माध्यमातूनच हिरो तयार केला, एआयच्या माध्यमातूनच हिरोईन तयार केली, एआयच्या माध्यमातूनच लोकेशन तयार केलं, म्युझिक तयार केलं, डबिंग केलं. म्हणजे कालांतराने आमची गरज लागणार नाही. तर शेवटची जी काही वर्ष आमच्यासाठी उरली आहेत ती तरी आम्हाला एक माणूस म्हणून, कलावंत म्हणून अत्यंत महत्वाचं काम करून ही टेक्नॉलॉजी आपल्या मुठीत असली पाहिजे. आपण ज्या क्षणी त्याच्या मुठीत जाऊ त्या क्षणी मला असं वाटतं की माणूस म्हणून आपला ऱ्हास व्हायला सुरुवात होईल आणि टेक्नॉलॉजी आपल्यावरती ओव्हरपॉवर करेल. त्यामुळे डिजिटल इंडिया, डिजिटल फिल्म मेकिंग या सगळ्या गोष्टींचं स्वागत आहे, पण ते माणूस केंद्रस्थानी ठेवून असलं पाहिजे, एवढंच मला वाटतं. खरंय, म्हणजे तो समन्वय जर उत्तम रीतीने साधला गेला तर या सगळ्या गोष्टींची चांगल्या पद्धतीने त्याचं प्रभावी अशी मांडणी आपण करू शकू. प्रशांत सर, तुम्हाला काही जोडायचंय? सुबोधजींनी खूप छान मुद्दा मांडला आणि मला वाटतं त्याच धागा पकडून लेथ जोशी नावाचा अतिशय उत्कृष्ट चित्रपट आला होता. आणि मला वाटतं ते बोलले ते अगदी सुरेख आहे की ते लेथवरती काम करणारा जो तो जोशी नावाचा एक कॅरेक्टर असतं, ते लेथ गेल्यानंतर त्याची जी काही चटपट होते, म्हणजे मी रिलेट करू शकलो आता या सगळ्या मुद्दा मांडताना. तर जस्ट एक मला तो एक मेन्शन करायचं होतं की चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी मांडलेला मुद्दा खूप प्रभावीपणे मांडला गेलेला आहे. म्हणजे हे खरं तर आपण सगळे म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं, चित्रपट निर्मात्यांनी विशेषतः लक्षात ठेवायला हवं की तंत्राचा वापर किती आणि कसा करायचा. हा आनंद सर, काही जोडायचंय? एक बहुत अच्छी बात सुबोध जी की बातों से निकली है कि जितनी आर्टिफिशियलिटी की तरफ हम मुड़ रहे हैं और जा रहे हैं और हमको पता लग रहा है कि ये असली एक्टर्स नहीं है, असली कुछ भी नहीं है, शायद हम जैसे लोग, सुबोध आप और हम जैसे लोग जो स्टेज के कलाकार हैं, जो थिएटर के कलाकार हैं, आई थिंक पीपल विल कम बैक टू थिएटर बिकॉज दैट इज द रियल थिंग, दैट इज द लाइव थिंग. Advantage, one blessing in disguise that digital has given us is that they will come back to watch us live on theater. Correct. Yes, of course. थेट रंगमंच. मी उत्तरा तुमच्या सगळ्यांची माफी मागून रजा घेतो, कारण 12:30 वाजता माझ्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च आहे आणि मला त्या इव्हेंटला पोहोचायचं आहे. आणि कन्सिडरिंग मुंबईतलं ट्रॅफिक. थँक्यू सर, थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू अमित, थँक्यू चैतन्य, साजणकर थँक्यू, आणि फिल्म सिटीच्या सगळ्यांना माझा नमस्कार. उत्तरा थँक्यू. खरं तर हा मुद्दाच धरून की पुढच्या काळामध्ये तंत्रज्ञान जसं वाढतंय तसं तंत्रज्ञान शिकून लोकांना संधी पण मिळतील. म्हणजे आताच व्हिस्लिंग वूडचंच उदाहरण द्यायचं तर इथले अनेक विद्यार्थी आज नेटफ्लिक्समध्ये आहेत, अमेझॉन प्राईम मध्ये आहेत, किंवा हॉलिवूड मधल्या मोठ्या VFX प्रोजेक्टवरती मंडळी काम करतायत, किंवा भारतभरातल्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि गेम डिझाईन मध्ये स्वतःचं योगदान दिलेल्या काही म्हणजे अरिना सारख्या अॅनिमेशनच्या संस्थांमधनं होत आहे. तर चैतन्य, मला असं वाटतं तुम्ही याच्यावर थोडा प्रकाश जो घालावा की हे सगळं डिजिटल आहे आणि याचं जर प्रॉपर शिक्षण घेतलं तर संधी उत्तम मिळू शकतात, याविषयी काय? सो मला आय वॉन्ट टू टेक अ थोडा ब्रॉडर व्ह्यू ऑन दिस टू लोकांना कळलं पाहिजे की जे नवीन कॉन्टेंट कन्झम्पशन प्लॅटफॉर्म्स आहेत हे कसे येतात, हाऊ डज इट हॅपन, राइट? सो इफ यू लुक एट द जर्नी ऑफ द लास्ट 60 years, एवरीथिंग, सगळं जे आपण केलं है, सब कुछ जो हमने किया है, उसका गोल ये है is to draw the viewer inside the content, and all content development evolution has happened through the gateway of technology. So आधी नॉर्मल मोठा स्क्रीन फक्त सिनेमा होता, राइट? 1880s मध्ये सिनेमा सुरू झाला, 1932 मध्ये पहिला टीव्ही चॅनल आला. नाव 60 वर्ष the only content format known to humanity was long form feature films. त्या काळी 45 to 80 minutes होते. पण टीव्ही चॅनल जेव्हा आले तेव्हा we didn't see the same content format replicated on TV. म्हणजे प्रत्येक चॅनलवर 70-minute films back to back did not happen. A new content consumption type evolved. Appointment viewing म्हणा, whatever reason, right? For advertising based, time based,
दिवसभर काम करा, संध्याकाळी टीव्ही बघा वगैरे वगैरे वगैरे. सेम थिंग जेव्हा डिजिटल, when internet started, when video streaming started, the content वेगळं झालं. The content consumption structure was different. The content structure was different. कारण आयुष्यात पहिल्यांदा jug could see content as an individual without being judged for what you watch. You are not seeing it in community. Cinema is captive community viewing. TV is non-captive family viewing. Digital is non-captive individual viewing, and VR is captive individual viewing. So the individual nature of the viewing allows all of us to watch all kinds of content without being judged. So see, everybody has a public life, a private life, and a secret life. Your digital content consumption is part of your secret life. म्हणून the spectrum of content that is available on digital platforms is massive, is much wider than you will find on any other content platforms. And the benefit of that is also filmmakers who create all kinds of content which otherwise would not be mainstream enough still have a home on a digital platform, which is outstanding, which is great. Now, हे सगळे जे प्लॅटफॉर्म्स इव्हॉल्व्ह झाले, VR म्हणा, आता दुसरं इमर्सिव्ह कॅप्चर आलंय, व्हर्च्युअल प्रोडक्शन आहे, मोशन कॅप्चर आहे, व्हॉल्युमेट्रिक कॅप्चर आहे, ऑब्जेक्ट कॅमेरा मोशन ट्रॅकिंग आहे, भरपूर काय 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 काय. हे सगळं जे इव्हॉल्व्ह झालंय, द फायनल गोल ऑफ ऑल ऑफ दिस इज स्टोरी टेलिंग, ऑडिओ व्हिज्युअल स्टोरी टेलिंग. नाव कुठलीही फिल्म किंवा कुठलाही पीस ऑफ कॉन्टेंट जेव्हा येतो, it already exists in the head of the filmmaker. The goal is, how do I take what is inside my head, which I'm imagining, and translate it onto a medium that is consuming. So that is done through a team. That is teamwork. That is how filmmaking. So whoever is the writer director is giving instructions or discussions with the actors, with the DOP, with the lighting person, production designer, editor, line producer, hair and makeup, etc., 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 etc. That is how a film comes together. All AI has done is created a platform where the filmmaker is instructing a machine instead of instructing an individual, a human. The film still exists in the person's head. So if it doesn't exist, the craft nahi ahe tumhala. It's not like koni utun AI based on AI can make a film. Further, instructing a machine is far more complicated than instructing a human, because machines are dumb. You plan a scene. There is a shot. There is a particular kind of shot in my head. I convey it to the DOP, the actor, the camera operator, and the lighting person, right? And we do a take. There's kaitri 70% it becomes okay. Then I give a second round of instructions, and everybody makes some small changes, and we go for a second take. Now it's 95% there. We give extra a few more instructions. Nahi ye karte hai, wo karte hai, and now you've got the take. So 3 times. So your iterative ratio म्हणतो, म्हणजे concept to execution iterative ratio is 3. 3दा केलं की generally होतं 3 maximum 4 वेळा. In the case of AI, your iterative ratio is 1:30. You need to give 30 times. You need to put in your prompts in order to get the shot that you want, and that too we are talking of a shot less than 3 seconds. So there is no concept anywhere, there is no logic anywhere that the AI as a workflow will replace humans. It is an enhancement. It is a benefit. When you, just like the internet benefited research, the internet helped with search and a lot of other things. Exactly the same. ही प्रश्न कसा विचारते, म्हणजे AI ला सुद्धा योग्य प्रश्न विचारणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि योग्य प्रश्न विचारायच्या आधी तुमच्या डोक्याच्या आत तो प्रश्न पाहिजे. करेक्ट. त्याच्या आधी the content needs to be there in your head, right? Now, as a film school or as a media and entertainment institute, जी thought process आहे, that is even more complicated, because जो 2025 मध्ये मुलगा या मुलगी जॉईन होते, they will graduate in 2028 or 29 with a 3-year or a 4-year program.
I have to have a good sense of what the technology workflows will be in 2028 or 2029 and plan that today. So institutes have to be 5 years ahead of the curve, or 4 years, 5 years ahead of the curve, because I want my graduate to be already equipped with what the industry may need, or in many cases I want them to be ahead of the curve. So हे सगळं जे all this thought process and this entire execution is what we do at right, among other things. संधी आहे, पण व्यक्ती आणि संस्था या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्यात असं म्हणायला हरकत नाही. ती जबाबदारी ऑलवेज होत्या आणि ते ते एक्झिक्यूट करायची गरज आहे. म्हणजे देर इज नो टू वेज अबाउट इट की सी, आणि आपण जर बघितलं तर 70% ऑफ द वर्ल्ड व्हिज्युअल इफेक्ट्स इज डन आउट ऑफ इंडिया. सो वी आर द वर्ल्ड VFX फॅक्टरी. सुरुवातीपासून म्हटलं जातच ना की टेबलवरच सिनेमा बनतो, तर we are the world VFX factory, right? Yes. We have almost 1 million hours of content that's uploaded on YouTube every month. We have 1.5 lakh hours of original television content created every year. And I'm talking outside of news, non-news. 10-12 वर्षापूर्वी we used to create about 3,500 hours of original cinema content. Today we are creating almost 3,000 hours of original OTT content. Content consumption at the premium scale has doubled between cinema and OTT. Then you have the whole plethora of TV. Then you have an even much bigger plethora of digital, YouTube, etc. येस सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. तत्पूर्वी आता तुम्ही जो विषय म्हणलात की सगळ्याच गोष्टींमध्ये वाढ झालेली आहे. मुळात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या गेल्या 10 वर्षाचा जर स्पॅन बघितला तर 25 कोटीवरनं थेट 97 कोटीपर्यंत पोहोचली. म्हणजे हा जो एक ड्रास्टिक चेंज आहे. भारत नेटमुळे 2.14 लाख ग्रामपंचायती या इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत. म्हणजे कंटेंट तयार होतोय आणि त्या कंटेंटशी आपण जोडले जातोय. खरं तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या व्हिजनमुळे डिजिटल इंडिया एका वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचलंय आणि त्याचा कुठेतरी फायदा हा प्रत्येकाला होतोय. अर्थात सुबोध म्हणाला तसं माणसाला विसरून चालणार नाही, पण माणसाने या तंत्रज्ञानाला कशा पद्धतीने गाईड करायचंय याची जबाबदारी आपली अधिक वाढली आहे. OTT आहे किंवा ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत पोहोचतो आहे. पण मला वाटतं अमित, मला तुला विचारायचंय की हा सगळा जो बदल आहे, OTT असेल किंवा कंटेंट निर्माण करणं असेल, शहरी भागात आणि ग्रामीण भागात हा सुद्धा खूप बदललेला दिसतो. म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा अनेक आज लोक असे आहेत की जे स्वतःचं YouTube चॅनल सुरू करतात, एक OTT प्लॅटफॉर्म सुरू करतात. हे सगळं होताना दिसतंय. तर हा बदल या सगळ्या दृष्टीने, डिजिटल इंडियाच्या दृष्टीने तुला कसा दिसतोय आणि काय सांगशील त्यावर? खरं तर मी सर्वप्रथम आभार मानतो महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अर्थात भारत सरकार यांच्या या उपक्रमाचं. कारण अशा पद्धतीची साधक बाधक चर्चा आणि आपण ज्या वेळेला म्हणतो की बदल हा स्थायी भाव आहे आणि सतत इव्हॉल्व्ह होत राहणं, आणि ही टेक्नॉलॉजीची गरज आहे आणि काळाचीही गरज आहे. आज तुम्ही ज्या पद्धतीने उत्तर म्हणालात की ओव्हरऑल जो बदल घडतोय आणि गावातला एखादा मुलगा OTTवर येतो, किंवा त्या सगळ्या पद्धतीने आज गुलाबी साडीसारखं एखादं गाणं घेऊया आपण, जे मराठी मुलाचं आहे, जे आज अख्खा भारत त्याच्यावर किंवा जग त्याच्यावर आहे, किंवा क्रेटेक्स सारख्या एखाद्या मुलाचं गाणं येतं आणि तांबडी सामडी न्यूयॉर्क मधल्या टाइम स्क्वेअरच्या तिथे असणाऱ्या एका पबमध्ये वाजू लागतं. त्यामुळे आज आपण 92 साली जरी आपण ग्लोबलाइज्ड भारत झालाय असं ग्लोबलायझेशन पॉलिसीमुळे आहे, पण तरीही 2014 नंतरचा आत्ताचा कालखंड आपण बघतोय. पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्या कालखंडात ह्या सगळ्या गोष्टीला एका वेगळ्या पद्धतीने चालना मिळाली. आणि तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगितलं की ग्रामपंचायतीच्या योजनांपासून आतापर्यंतचा असणारा हा प्रवास जो आहे, निश्चित यामध्ये मला महत्वाचं वाटतं की दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि त्यांचे आताचे कर्ते सवरते स्वाती मत्से पाटील मॅडम असतील आणि त्यांच्या अख्खी टीम असेल जी व्यवस्थापनाची, ती अत्यंत कार्यप्रवण आणि कार्यकुशल आहे की ज्यांनी या पद्धतीला एक वेगळ्या पद्धतीने लोकाभिमुखता आणलेली आहे. त्यामुळे आज गेल्या सगळ्यात महत्वाचा हा गेल्या 10 वर्षातला कालखंड जर आपण पाहिला
तर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट घडलेली आहे आणि त्याच्यामधला 2 काळांमध्ये आपल्याला डिवाइड करता येईल, विभाजन करता येईल. तो आहे कोविड पूर्वीचा आणि कोविड नंतरचा काळ. तर त्याच्यामध्ये प्रेक्षकांची टेस्ट, चॉईस आणि प्रिफरन्स, प्राधान्यक्रमही बदललाय, पसंतीही बदलली आहे आणि त्यांची चवही बदललेली आहे. या चवीनुसार उत्क्रांती जी झालेली आहे ती टेक्नॉलॉजीची आहे आणि त्यावेळेला एक आउट ऑफ कंपल्शन आपल्यावर काही गोष्टी बंधनात्मक लादल्या गेल्यामुळे आपल्याला त्या वापराची, त्या असणाऱ्या गोष्टींच्या सुविधांचं प्लस म्हणजे सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्ही गोष्टींना आपण फार जवळून अनुभवलेलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला 2 गोष्टी फार महत्वाच्या ठरल्या. एक, सगळ्यात महत्वाची गरज आहे ही भूक आहे हे आपल्याला कळलं आणि त्याच्यानंतर प्राधान्यक्रम दुसरा जो आहे हा मनोरंजन आहे हे कळलं. तोपर्यंत आपण आजही बोलत असताना आपण मनोरंजन प्राधान्यक्रम धरून बोलत होतो. या सगळ्यामध्ये ज्या वेळेला मनोरंजनाची भूक ज्या वेळेला आली त्यावेळेला बुद्धीची भूक आणि मनोरंजनाची भूक ह्याच्यात आपण क्लासिफिकेशन केलं. या वर्गीकरणानंतर आपल्याला लक्षात आलं की ह्या सगळ्यामध्ये आपल्याला फार महत्वाचं आज घडलेलं जे आहे, जी उत्क्रांती आपण मानतो आणि OTT असेल, सोशल मीडिया असेल किंवा असणारं इंटरनेटची क्रांती, ह्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं पाऊल हे इंटरनेट गावापर्यंत पोहोचणं, ते फ्री ऑफ कॉस्ट पोहोचणं, ह्या सगळ्या गोष्टीला फार महत्व आहे. कारण आता आपण कोणत्या एखाद्या वैयक्तिक चॅनलचं प्रमोशन नाही करत आहोत, पण काही गोष्टी ज्या पॉलिसी अंतर्गत ज्या आल्या त्याच्यामुळे साधारण आपण पाहिलं तर जिओची उत्क्रांती आहे, ज्याने ग्रामीण भागात त्यांच्या भाषेमध्ये कॉन्टेंट पोहोचण्यास मदत केली. ज्या वेळेला तिथला असणारा एखादा मुलगा सकाळी उठून ज्याच्याकडे त्यावेळेला रोजगार नव्हता त्यावेळेला तो येऊन पारावर बसून त्याच्या बरोबरच्या असणाऱ्या मित्रांना बोलवण्यासाठी ज्या वेळेला स्वतःच्या टेक्नॉलॉजीचा मग व्हॉट्सअपचा असेल किंवा इतर नेटवर्किंग कनेक्टचा वापर करत होता, त्यानंतर तिथे बसल्यानंतर असणारी चॅनल्स सुरू करण्यासाठीचा असणारा उद्युक्त करणारा एक थॉट त्याच्या मनात आला आणि त्याच्यातून आपण हे करू शकतो. त्यामुळे मीडियाचं विकेंद्रीकरण आहे, जे लोकाभिमुखता आहे ती आपण त्या माणसाच्या हातात गेली. जर 10 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर मीडिया हा एखाद्या मूठभर लोकांच्या, मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, रेडिओ मीडिया असेल, इथपर्यंतच मर्यादित होता. आज आता आपण ज्या वेळेला बघतो, एखादा सिनेमा बघून आल्यानंतर त्याच्यावर भसाभस आपण रिव्ह्यू करतो. सिनेमा बघण्यातले आपण क्रिटिक असो किंवा नसो, आपल्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळेच आपल्याला ज्या वेळेला मीडियाचं विकेंद्रीकरण होतं त्यावेळेला पॉवर डेलिगेशनही होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या पद्धतीची, कारण ह्याचा चांगला भाग असा आहे, नेटफ्लिक्स असेल, अमेझॉन असेल, जिओ हॉटस्टार असेल, Zee5 असेल, प्रेक्षक जगभरातला कॉन्टेंट हा घरबसल्या बघतोय आणि हा वेगाने बदल घडून आलेला हे आहे. पण ह्या सगळ्यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग आहे की छोट्या बजेटचा कॉन्टेंट जो आहे, जो OTTवर सहजगत्या उपलब्ध झाला. आज आपण कोरियन कॉन्टेंट, स्पॅनिश कॉन्टेंट त्या पद्धतीने असणाऱ्या सबटायटल्ससह आपण ते बायफर्केट नाही केलं, वॉटरटाईट कंपार्टमेंट्स राहिलेले नाहीत. आपण कॉन्टेंट बाबतीत हा आपला नाही, हा परका आहे वगैरे अशा पद्धतीचा, हा उंबरठ्या बाहेरचा आणि हा उंबरठ्या आतला, अशा पद्धतीचे बायफर्केशन्स केले नाहीत. आणि त्यामुळे मला असं वाटतंय, मग जर आपण पाहिलं तर सैराटने ज्या पद्धतीने ओव्हरऑल त्यावेळेला क्रांती घडवली, आणि ती क्रांती यासाठी मला असं वाटते कारण तो मराठी सिनेमा होता अशातला भाग नाही. नवीन हिरो हिरोईन्स, नवा दिग्दर्शक आणि नवीन असणाऱ्या गावकुसातली गोष्ट जी आहे, जी महाराष्ट्रातला तत्कालीन असणारा जो राजकीय किंवा त्याला असणारे पॉलिटिकल अंडरकरंट्स आहेत, जाती भेदाचे असणारे रंग असतील, त्यामुळे वस्तुनिष्ठता अतिशय असणारे पिक्चर जे आपण आतापर्यंत बघत होते ते गोड, गुलाबी, खूप फार सोज्वळ अशा पद्धतीचे येत होते. त्याला एक तडा देणारा असणारा जो हे घडला आणि त्याच्यानंतर होणारी टेक्नॉलॉजी मधली क्रांती, ह्या सगळ्या गोष्टीला आपण महत्व देता येईल. म्हणून त्यानंतर जर पाहिलं तर छोट्या बजेटचे असणारे कोर्ट पासून ते अंधाधुन पर्यंत, आर्टिकल 15 सारखे असणारे सिनेमा असतील किंवा काश्मीर फाईल्स पर्यंत येऊन येणारा ताश्कंद फाईल्स पासूनचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे, हा त्या सगळ्या गोष्टींना वेगळ्या पद्धतीने अधोरेखित करत आला. कथा काय आहे, विषय किती वेगळा आहे. आजचा तो मराठी आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे, बंगाली आहे, कोरियन आहे, स्पॅनिश आहे, ह्या सबटायटलसह आपण तो पाहतो. या सगळ्यामध्ये म्हणजे रोमांस ऍक्शन पुरता न राहता किंवा पूर्वीचे जे काही घडामोडी ज्या घडलेल्या, ज्या 2007 पासून ते 2014 पर्यंतच्या कालखंडात ज्या आलेल्या, की एखादा हिरो आला की त्याच्याबरोबर आलेली लेगसी आली आणि त्याच्याबरोबर आलेलं सुपरहिटचं कोंदण आलं आणि त्यानंतर असणारा त्याचा सिनेमा हा नक्कीच हिट होणार. हे जे इक्वेशन आहे हे गेल्या 10 वर्षात बदलून गेलेलं आहे.
आणि ती सगळ्यात महत्वाची बाब आपल्याला ठरवता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं, जर मराठी सिनेमाच्या या कालखंडाबद्दल जर आपण पाहिलं तर पहिला सिनेमा जे कोट्यवधीची उड्डाणं केली, जो 30 कोटीच्या घरात पहिला पोहोचला, ज्याची मेकिंग कॉस्ट ही साधारण 1.5 कोटीच्या आसपास होती, तो दुनियादारी 2013चा आहे. 18 जुलै 2013ला रिलीज झाला. त्यानंतर असणारे टाइमपास असतील, लयभारी असतील, अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या झी सह पाठीमागे उभं राहणारे असतील, किंवा अगदी कट्यार काळजात घुसलीपासून, म्हणजे सुबोध होता म्हणून मी म्हणतो, फायंड्री, कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, ह्या सगळ्या गोष्टींनी एक ग्रामीण स्तरावरचा सिनेमा आणि त्या सगळ्यातला वास्तव आणि त्यातलं नागरी प्रश्न, लोककथा, नातेसंबंध यांना प्रयोगशीलतेने मांडण्याचं एक व्यासपीठ दिलं. आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की शहर आणि ग्रामीण ह्यातल्या असणाऱ्या जाणीवा, संवेदना यांना व्यासपीठ ज्या वेळेला देतो त्यावेळेला त्याच्यात रिलेटिबिलिटी वाढते. हा प्रॉक्झिमिटी ज्या वेळेला वाढतं, ते सामिप्य वाढतं कॉन्टेंट मधलं, त्यावेळेला आपल्याला निश्चितपणे जाणवतं की तो एक कनेक्ट आहे. आत्ताच्या घडीला आज प्रत्येक जण, आपण ज्यावेळेला व्हॉट्सअप वापरतो, आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जगत असतो. आत्ताचं जगणं हे आणखीन फ्रॅगमेंटेशन मध्ये आहे. हे कप्प्याकप्प्यांमधलं जगणं जे आहे, जे आपल्याला त्या त्या काळापुरतं, आपण फार लॉंग टर्मचा विचार न करता तात्पुरतं समाधान आणि तात्पुरतं सुख याच्यामध्ये स्वतःला केंद्रित करू पाहतो. आणि त्या सगळ्यामध्ये तत्कालीन क्षणिक या ज्या गोष्टी आहेत त्याला आलेलं जे महत्व आहे ते आपलं तंत्रज्ञानाने भागतंय का, तर त्या सगळ्या गोष्टीला कनेक्ट, जो आपण वसुधैव कुटुंबकमचा जो थॉट आहे तो ओव्हरऑल ग्लोबलाइज थॉट आपल्याला जवळ आणण्यासाठी, आज आपल्याला कट्ट्यावर जाऊन मित्रांना भेटावंसं वाटत नाही. एखादा आपण व्हॉट्सअपचं ग्रुप करतो आणि आपण एकमेकांना कनेक्ट करतो, त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला तेवढंच कनेक्ट आहे असं वाटतं. आणि तिथे ज्या वेळेला आपण इमोजी पाठवतो त्यावेळेला आपल्याला हे वाटतं की हे फार खरं नाहीये. तर ही जी जाणीव आहे ना, त्यातलं तारतम्य ज्या वेळेला आपण विसरतो, ओव्हरऑल डिजिटल क्रांतीपासून सगळ्या गोष्टी आहेत, आपल्याला सोन्याला वास घेता येत नाही आणि स्पर्शातून आपल्याला त्याची जाणीव होत नाही, यामधलं जे तंत्रज्ञानातलं उपरेपण आहे, यामध्ये खरी तर ती गंमत आहे असं मला वाटतं. कारण ह्या सगळ्यात महत्वाचं ते पुलंचं जे वाक्य आहे ते मला वाटतं की पेढा करता येण्यापेक्षा, कौशल्य आपल्याला येण्यापेक्षाही हलवायची मैत्रकी असणं जास्त गरजेचं असतं. म्हणजे पेढा करता येण्याचं कसब जरी आपल्याला नाही आलं, पण हलवाई जर आपला मित्र असेल ना, तर आपल्या घरी पेढा आपोआप येतो. तंत्रज्ञान नेमकं हेच करतंय असं मला वाटतं. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणताय तर डिजिटल क्रांती ही निश्चित महत्वाची आहे. प्रिंट, डिजिटल, ओव्हरऑल असणारा टेक्नॉलॉजीने इव्हॉल्व्ह होणारा मीडिया हा निश्चितच सगळ्यांना साधक बाधक आहे. ओव्हरऑल आजही आपण ज्या पद्धतीचं काम करतोय ते अतिशय महत्वाचं आणि या पुढच्या काळाला प्रिसिडिंग रेफरन्स म्हणून आजही आपला काळ नोंदवला जाईल. आणि हाही काळ या डिजिटल तंत्रज्ञानाशी आपण झुंजत असलो तरीही पुढच्या येणाऱ्या इव्हॉल्व्ह काळासाठी आपण भूतकाळ असणार आहोत याची जाणीव ठेवणारच आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. आम्ही तू म्हणालास तसं, जसं आपण नेहमी म्हणतो की विकास घडतो, पण विकास घडत असताना आपली सगळी संवेदनशीलता ही आपण शाबूत ठेवली पाहिजे. आणि ती जर असेल तर माणसाला माणूस जोडलेला राहतो आणि तंत्रज्ञान आपल्या हातात येतं, तंत्रज्ञान आपल्या मुठीत राहतं आणि ते जास्त महत्वाचं आहे. आशय विषयाच्या दृष्टीने कथा बदलली, चित्रपट बदलले, ग्रामीण शहरी दोन्ही भागांमधनं हा बदल झालेला आपल्याला जाणवतो. आणि कंटेंटच्या बाबतीत म्हणायचं तर अशा प्रकारच्या डिजिटल कार्यक्रमांमुळे एका वेगळ्या पद्धतीने जग जोडलं गेलं. आता उदाहरणार्थ आजचाच कार्यक्रम घ्या, आपण सगळे चित्रनगरीत जमलो असतो एका ठिकाणी, काही ठराविक मंडळी आपल्या समोर बसली असती आणि त्यांनी हा सगळी चर्चा ऐकली असती. ह्याच्या पलीकडे जाऊन आज सुबोध त्याच्या रेकॉर्डिंग मधनं, त्याच्या कार्यक्रमामधनं थोडा वेळ काढू शकला, सोनाली शूटिंगला जाता जाता तिथे आपल्याशी बोलू शकली, बाकी आनंद सर, चैतन्य, तुम्ही तिघही आम्ही इथे आहात पण ते आपापल्या ठिकाणी आहात. म्हणजे जगभरात आपण कुठेही असलो तरी सुद्धा एका या क्लिकवर, एका लिंकवर आपण जोडले जातोय, हा सुद्धा खरं तर महत्वाचा भाग आहे. आणि त्यातून आज हजारो लोक हा जो कार्यक्रम आहे तो ऐकणार आहेत, बघणार आहेत पुढच्या काळापर्यंत, ह्याचं दस्तऐवजीकरण होणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट मला असं वाटतं डिजिटल कंटेंटच्या बाबतीत हा खूप महत्वाचा आहे. याच सगळ्यातनं कुठेतरी स्टार्टअप इंडिया झालं, कारण स्टार्टअप इंडिया पाहिलं तर आज मीडिया क्षेत्रात 7 युनिकॉर्न स्टार्टअप आणि वेगवेगळ्या कंपन्यांनी राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार जिंकलेले आहेत, वेगवेगळे इनोव्हेशन्स त्यांनी केलेली आहेत आणि ती निश्चितच प्रेरणादायी आहे. म्हणजे एका बाजूला मोदीजींनी आपल्याला हे स्वप्न दाखवलं
ते महाराष्ट्रात इम्प्लिमेंट करताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आपले आशिष शेलार सर या सगळ्यांनी कुठेतरी आपल्यापर्यंतही पोहोचवलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन उत्तम व्हावं या दृष्टीने विचार केला. मला अनंत सरांना विचारायचंय की हे जे नवीन स्टार्टअप्स आहेत, जे मीडिया क्षेत्रात आज काम करतायत, त्या मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या नवीन स्टार्टअप्सना नेमकी ही संधी जी आहे ती कशी आहे आणि ती इतरांसाठी प्रेरणादायी आहे का? अनंत सर. जी, there is no doubt that in our lifetime the biggest revolution that we have seen is the digital technology revolution. अब उसमें बहुत सारे फेजेस हैं, बहुत सारे डिपार्टमेंट्स हैं, बहुत सारे प्लेटफॉर्म्स हैं जो हमने डिस्कस किया है अभी. लेकिन स्टार्टअप्स जहां पर हम आते हैं, स्टार्टअप्स हम सबको एक अपॉर्चुनिटी देता है कि we do our own little thing in our own little way, because technology is now helping us to do this. The digital technology is now helping us to do this. हम घर बैठे बैठे I can start my own YouTube channel, I can start my own podcast, I can get millions of viewers to watch it, I can have जो ऑडियंस मुझे थिएटर्स में नहीं मिलते हैं, जो ऑडियंस मुझे और प्लेटफॉर्म्स पे नहीं मिलते हैं, suddenly my audience grows into millions and millions all over the world. Today मैं संपर्क कर सकता हूँ किसी भी आदमी से, कनाडा हो या न्यूजीलैंड हो या ऑस्ट्रेलिया हो या द यूएस और द यूके और जापान, कहीं भी मैं संपर्क कर सकता हूँ और उन्हें बता सकता हूँ कि मैं क्या कर रहा हूँ, कि मैं एक शॉर्ट फिल्म बना सकता हूँ, या आई हैव अ डॉक्यूमेंट्री प्रोड्यूसिंग कंपनी, आई हैव अ VFX producing company, I have a graphics division in my this thing, or I have a writing department. राइटिंग में भी डिजिटल ने इतना हमें सहयोग दिया है. पहले हम लिखते थे, पेन से लिखते थे, then we started typing on the computers, और अब today we have technology like Final Draft and Celtx, which will arrange the whole script for us in its own way with all the properties, sets, costumes, locations, schedule and everything. So जिस तरीके से स्टार्टअप्स के लिए अभी अपॉर्चुनिटी है, इससे पहले कभी नहीं हुआ था, and this is the best time for startups. And like we read, I think startups in India have been the biggest sort of movement जो है कि इतने सारे startups आए हैं, हालांकि बहुत सारे बंद भी हुए हैं because of wrong planning and wrong budgeting and wrong thinking and उस तरीके का. स्टार्टअप्स doesn't mean that you just jump into it and you can do a startup. वो नहीं है. इसमें बहुत you have to think a lot, you have to plan a lot, systematically get your audience, who is your consumer, who is the consumption, that is very important. And then if you get the right concept for थोड़ा सा डिस्टर्ब करती हूँ. निशिगंधा वाड़ हमें ज्वाइन हुई है, तो मैं बस उनको इन्वाइट करती हूँ. निशिगंधा, स्वागत है तुझं. सगळ्यांना नमस्कार. आनंद सर, आपण बोलताय, बोला, मी ऐकते. Nishigandha ji, namaskar. We were talking about startups and the big opportunity in India today, क्योंकि इससे better opportunity और बहुत time नहीं है for India to really get into the startup business, और हो भी रहा है. I only feel that you should devote a little more thought and planning into it, and I think we'll become the #1 startup country in the world. करेक्ट. स्टार्टअपच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतोय तेव्हा निश्चित त्यातली सुद्धा काही उदाहरणं ही आपल्या डोळ्यासमोर आहेत, आणि अनेक लोकांनी स्टार्टअप्स केल्यानंतर सुद्धा अतिशय उत्तम रीतीने त्यांचं काम केलंय. म्हणजे अनेक अशा छोट्या टीम आहेत की ज्यांनी छोट्या टीमने सुरू केलेली कंपनी आज भारतात सगळ्यात मोठ्या डिजिटल कंटेंट निर्मात्यांपैकी आहे. किंवा होईचोई सारखा कलकत्त्यामधला एक OTT प्लॅटफॉर्म आहे, प्रादेशिक प्लॅटफॉर्म आहे, जो आता 100 पेक्षा जास्त देशांमध्ये बंगाली कंटेंट दाखवतोय. किंवा कुल्फी कलेक्टिव्ह सारखा आहे जे नेटफ्लिक्स आणि Amazon प्राईम सोबत काम करतायत, आणि क्रिएटर टेक स्टार्टअप तो देखील आहे. फिजिक्स वाला सारखा आहे की 30,000 रुपये गुंतवणुकीत सुरू झालेला युट्यूब चॅनल जो भारतातला पहिला एडटेक युनिकॉर्न आहे. सो ही उदाहरणं पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की खरोखर आपल्या या सगळ्या जी धोरणं आहेत त्या सगळ्या धोरणांचा अतिशय उत्तम उपयोग होतोय.
स्वच्छ Even भारत my show is also one of the innovative startups that started many years back. अब देखो कहाँ तक पहुँच गए. It has almost become an exclusive company. करेक्ट करेक्ट. सो ऐसे कई सारे उदाहरण हमारे सामने बिलकुल है. स्वच्छ भारत मिशन बद्दल बोलायचं तर स्वच्छ भारत मोहिमेमुळे केवळ 6 महिन्यात डिजिटल माध्यमामध्ये लोकांचा सहभाग 35% वाढलेला दिसतोय. म्हणजे ही सगळी उदाहरणं आपल्या समोर दिसतात. माध्यम समाजात काय बदल घडवून आणू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वच्छ भारत मिशन. मला असं वाटतं निशिगंधा, आज या क्षेत्रामध्ये वावरत असताना स्वच्छ भारत मिशन सारखा एखादं कॅम्पेन कलाकारांनी सुद्धा तितकंच उचलून धरलं आणि मग त्यामुळे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलं. तर याबद्दल निशिगंधा तू काय सांगशील? मुळात आधी सगळ्यांना नमस्कार. मला जरा रेंज नव्हती या मेकअप रूम मध्ये, त्यामुळे जरा वेळ लागला जॉईन व्हायला. पण मला असं वाटतं की हा सगळ्यात जो उपक्रम आहे ना, डिजिटलायझेशन अँड द प्लॅटफॉर्म्स, द स्टार्टअप्स, व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट जस्ट नाव, इट इज एक्स्ट्रीमली फ्युचरिस्टिक. आणि आता जसं आनंद सर म्हणाले, म्हणजे तुमच्या मुद्द्याकडे येईनच मी, कलाकारांचा सहभाग वगैरे. पण जसं सर म्हणाले तसं आता तर AI हे पण एक टूल आहे जे तुम्हाला अजून इफेक्टिव्हिटी वाढवतं आहे, रीच वाढवतं आहे. आणि काय म्हणतो आपण, कंटेंट क्रिएशन मध्ये पण एक असं ज्याला आपण म्हणतो ना, एन्थुझिंग बदल झालेला आहे त्याच्यामुळे. आणि सहभागाचा प्रश्न राहिला तर रीच आणि सहभाग या द्वयी जर एकत्र आल्या तर मला असं वाटतं की आपण सगळ्यात अग्रेसर आहोत आणि असूही. कारण आपल्याकडे दोन्ही आहे ना, की लोकसंख्या ही बलाढ्य आहे आपल्याकडे, बुद्धिमत्ता ही प्रचंड आहे. आणि आता अशा एंडेव्हर्सनी जर आपण आपली रीच अधिकाधिक वाढवत राहिलो तर इट इज गोइंग टू बी अ व्हेरी सक्सेसफुल मिशन. नक्कीच. आणि स्वच्छ भारतच्या बाबतीत बोलायचं झालं तर अगदी लोकल पातळीवर खूप मोठा कंटेंट तयार झाला. म्हणजे आणि मी तर छोटे फक्त कलाकारच नाही अगं, म्हणजे नम्रपणे म्हणायचं झालं तर कित्येक वेळेला काय होतं की असामान्य लोकांनी केलेली सामान्य गोष्ट सुद्धा या सोशल मीडिया करवी फारच उचलली जाते. पण आता अजून एक वेगळं व्हायला लागलंय की सामान्य माणसांची असामान्य गोष्ट सुद्धा शिकवून जाते. कारण त्याची रीच इतकी होते आणि मग म्हणजे ते ओव्हरनाईट स्टार्स बघतो ना आपण. त्यामुळे अभियानांच्या बाबतीत पण तेही सत्य आहे ना, की एखाद्याने केलेली अतिशय उत्तम मोहीम ती वाखाणण्याजोगी, आणि मग ती कलाकारांना पण परत करता येते नाही का, म्हणजे वाढवता येते, प्रसार करता येतो. पण मुळातच सोशल माध्यम आणि डिजिटलायझेशन हे असं एक टूल आहे किंवा असं एक इन्स्ट्रुमेंट आहे की त्यांनी जग अत्यंत जवळ आणलेलं आहे आणि तितकंच यश मोठं केलेलं आहे कुठल्याही अभियानात. खरं. आणि या अभियानांमुळे काय झालं तर प्रत्येक छोटी, म्हणजे छोटं असं नाही म्हणता येणार, पण छोट्या शहरामध्ये छोट्या ठिकाणी राहणारी एकही व्यक्ती, म्हणजे एक व्यक्ती स्वतःच काही करायला लागली. म्हणजे लघुपट झाले, गाणी झाली, जिंगल्स झाली वेगवेगळी. त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा ना एक प्रकारचा रोजगार याच्यामुळे मिळाला. तर तोही भाग खूप महत्वाचा आहे. किंवा स्वच्छ भारत मिशनच्या बाबतीत केंद्राने ती अभियान राबवलं. पण जेव्हा महाराष्ट्रात आपण बघितलं तर महाराष्ट्रात सुद्धा माझी वसुंधराच्या निमित्ताने अनेक गावोगावांमध्ये एक अवेअरनेस हा नक्की आला, जाणीव जागृती ही निश्चित तयार झाली. पुढच्या टप्प्याकडे वळताना अशाच एका वेगळ्या अभियानाचा विचार करताना आत्मनिर्भर भारत हा एक स्वतंत्र एक मिशन ज्याला म्हणता येईल असं आहे. कारण सरकारने AVGC म्हणजे अर्थात ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक्स या क्षेत्रासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र मंजूर केलंय आणि 30% पोस्ट प्रोडक्शनला प्रोत्साहन सुद्धा दिलंय. आता VFX म्हणा किंवा गेमिंग म्हणा, व्हर्च्युअल रियालिटी आहे, या सगळ्यासाठी जागतिक प्रमुख केंद्र आपण कसं बनवू शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतं चैतन्य, तुम्ही याच्यावर थोडं जर फोकस टाकला की या सगळ्या दृष्टीतनं आपण जगातलं एक प्रमुख केंद्र बनू शकतो का आणि त्याची काय चिन्ह आपल्याला दिसत आहेत. सो आपण ऑलरेडी काही एरियाज मध्ये जगाची प्रमुख केंद्र आहात. वी आर ऑलरेडी देअर, राईट? करेक्ट. there are two ways to approach this.
are we producers or are we job doers or are we job creators? So historically we have been job doers, but slowly we are moving up the value chain जे म्हणतात. एकेकाळी अब जर तुम्ही व्हिज्युअल इफेक्ट्स पाइपलाइन बघितली तर देयर इज आयडिएशन, देयर इज प्री प्रोडक्शन, देयर इज प्रोडक्शन, म्हणजे पोस्ट प्रोडक्शन मध्ये जे VFX होतं आणि फिनिशिंग. एकेकाळी आपण पोस्ट प्रोडक्शन आणि फिनिशिंग मध्ये we were kind of doing 90% of our work was that. Then we started to get into the ideation and the pre-production as well. So Bahubali, for example, was the first big VFX film to be entirely done out of India, where we imported close to no talent. We didn't have to import any talent. That gave us the confidence that yes, we can do this. So जसं ह्याच्या आधी तुम्ही, if you remember, क्रेश किंवा दुसरे movies, you had to import international people in order to execute it. So हळू, as we move up the value chain, we are creating competencies in all areas of, well, you can say tech savvy or tech heavy workflows. Virtual production म्हणा तर इंडियामध्ये भरपूर virtual production चालू आहे, almost entirely with indigenous people. We've not had to bring in anybody. So जसं टेक्नॉलॉजी वाढते आणि जसं जसं we get more confident in it, we are slowly becoming world class. We are world class in many areas. For some areas there will always be a structural problem, because just the size of the film, just the size of the budgets is always restrictive. So if you look at a large VFX film, India's biggest visual effects film, the cost of the film is about $50 to $60 million. $50 to $60 million is a small Hollywood film. Very small, right? Or big VFX film. So जोपर्यंत we are able to make films of that scale and that size, right, you will not be able to invest in developing those kind of expertise. Now, how is Hollywood able to make films that are $300 and $400 million in cost? Current Hollywood's market is the whole world. 70% of Hollywood's money comes from outside the US. Only 10% of India's money comes from outside India. So we need to make sure that our films travel all over the world. How do they travel all over the world? They don't travel all over the world only because of the high-end tech and the films are produced well and they look very well. It's because the subject matters are such that appeal to the rest of the world. Because India's market evda motha hai, historically we have not needed to make films that appeal to the rest of the world. So we have not made films that appeal to the rest of the world. So जे 10% पण आपला revenue बाहेर न येतं, 80% of that is from the Indian diaspora. So while we keep, while ek don count, you can count the number of films on the tips of your fingers that are consumed by non-diaspora people. That number, we need to take it up to 30, 40, 50%. Once that starts to happen, then you become a globally content industry. And it's not like it's not possible. It has happened in pockets. Chota pockets मध्ये झालंय. The number one preschool kids show, the number one preschool kids animated show on Netflix in 2024 was Mighty Little Bheem, which is the an offset of Chota Bheem. The show's success एवढं चांगलं होतं की Netflix created a special 7-minute category for it, where every episode is only 7 minutes. Oh. Normally Netflix does 40 to 50-minute episodes. But because this show was so good, they created a separate category, became the number one preschool kid show globally. India cha baher, the number one viewership is from Latin America. Mexico, Brazil, Argentina, Portugal, Spain. So there are old connections that we have to these cultures. We have to create content that goes all over the world, right? And that can happen only through education. You cannot technology your way to content. You cannot distribute your way to global. Distribution is important, but at the core of it, there has to be a story that appeals to the rest of the world.
Small films like Roma, which is based in a small village on the US-Mexican border, is a global film, right? Or small films like more recently Lunchbox. Now, it's not like it is set in New York. It's set very much in lower middle class India. But the way of storytelling, the way the story is told in such a way that it appeals to the rest of the world. Now, हे कसं होतं? This is not a fluke that Shrek or some of these international films do very well globally. It's not a fluke. It's very well planned and structured. They have writers' rooms. So the writers' room for Shrek had 14 or 15 people. They were from 9 different nationalities. Shrek had 16 different edits which went to different parts of the world. The edit that came to India was different from the edit that played in the US, was different from the edit that went to Japan, was different from the edit that went to China. Cultural sensitivities, कारण त्या रायटर्स रूम मध्ये एक इंडियन होता, एक टर्किश होता, एक ग्रीक होता, राइट, एक ऑस्ट्रेलियन होता. सो दिस इकोसिस्टम of creating this intellectual capital is what education does. Correct. So that is the bigger focus. Technology is there. If you have enough money, you can buy technology. Right? The point is your story needs to be compelling enough कि तुम्हाला Shrek's animation great होता, but even if it had been stick figures, even if it had been stick figures, Shrek as a film would have still done well because the story was so good. Right? Or everybody kept talking about Disney making rom-coms and romantics, and they're like, you know what, we are so good at it, we will make a love story between two robots and the whole world will watch it and the whole world will cry. And they made WALL-E. Right? So that story is really what it is. Now, there is also a Indian knowledge system aspect to this, which we have historically ignored. आपला जो कंटेंट आहे तो स्ट्रक्चरली 3-act स्ट्रक्चर नाही फॉलो करत, बिगिनिंग, मिडल एंड एंड. आवर फिल्म्स आर कंटेंट, द स्ट्रक्चर इज डिफरेंट, राइट? इट्स अ 5-act स्ट्रक्चर. द अंडरलाइंग फंडामेंटल्स इज बेस्ड ऑन द नाट्यशास्त्र and the rasa theory, where the narrative moves forward as a conflict between emotions. So without karuna ras, hasya ras doesn't come out. You need to balance that range of emotion. Or without raudra ras, veer ras doesn't stand out more. So this structure of understanding our stories, only we can teach and only Indians can execute it. A German is not going to be able to make content based on this because त्याच्या रक्तात नाही आहे. It is not hardwired into his or her DNA. It is hardwired into our DNA. Correct. So understanding this, how do you tell great stories? How do you create stories? How do you teach? How do you visualize the written word? आणि ह्या सगळ्याला जी सगळे स्किल सेट्स आणि जे क्राफ्ट लागतात, म्हणजे एव्हरीथिंग फ्रॉम सिनेमॅटोग्राफी, डायरेक्शन, एडिटिंग, प्रोड्युसिंग, स्क्रीन रायटिंग, साऊंड, व्हिज्युअल इफेक्ट्स, प्रोडक्शन डिझाईन, prosthetics, hair and makeup, acting, music, सगळं, everything. That is the kind of education that you have to, that we, which is why our students, we've graduated around 4,000, 4,500 students now in the last 18 years. They're all gainfully employed. The last 1 year, industry has been going through a lean phase, but we have not had that problem because all our students, all our alumni that graduated in July, almost all of them are working. योग्य माहिती जर आपण योग्य पद्धतीने पोहोचवली तर निश्चित विद्यार्थ्यांना रोजगार निर्मिती ही होऊ शकते. आणि आत्मनिर्भर भारत जिथे आपण म्हणतोय तो आत्मनिर्भर भारत आत्ताही आहे, त्या स्टेजवरनं आणखी पुढच्या स्टेजला निश्चित जाऊ शकतो. टू ऍड टू दॅट, सॉरी मी 2 मिनिटं घेईन, की काय ना, आपण हे आता मी सगळं बोललो हे कॉन्टेंट IP, कॉन्टेंट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बद्दल बोललो. सिन्स यू आर टॉकिंग अबाउट टेक्नॉलॉजी, देर इज ऑल्सो टेक IP, म्हणजे मीडिया अँड एंटरटेनमेंट टेक्नॉलॉजी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी पण असते, जे आपण हिस्टॉरिकली इंडियामध्ये कम्प्लिटली इग्नोर केलंय. सो जर तुम्ही बघाल तर एक, आणि लाईक फॉर एक्झाम्पल खूप लोकांना माहित पण नसेल, फ्राउनहोफर नावाची एक जर्मन IT टेक थिंक टँक आहे.
It was 6 professors out of 1 university in Germany got a grant from the German government to work on digital tech IP, and they created the MP3 codec. MP3 codec, a codec is essentially the core structure of digital, anything that's digital. So the MP3 codec was created by Fraunhofer. Every single MP3 that gets minted, manje created for the first time, Fraunhofer gets 1 cent. They have never had to raise money ever again for the last 30 years. They pay the government millions of euros in dividend from one research institute in one university. Today, Fraunhofer has 45 research institutes in almost 26 or 27 German universities. So tech IP, technical intellectual property create karna, this is the other aspect of it. Now, upon India, we are great in software, we are great in IT, but that focus has never moved towards the media and entertainment industry. There is no IIT in India that has a vertical, a media and entertainment department or a media and entertainment vertical. जसं तुमचं मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, एरोस्पेस, ऑटोमोबाईल वगैरे आहे, तसं मीडिया अँड एंटरटेनमेंट डिपार्टमेंटच नाहीये कुठल्याही IIT मध्ये. बरोबर. ते आम्ही विसलिंगूड आता करायचा प्रयत्न करतोय, राईट. पण तुम्ही जर जगभर बघाल तर तुम्ही जर इफ यू गो टू द US, there is Rochester Institute of Technology where the entire university is only focused on media and entertainment tech. Correct. Right? Kodak तिकडनं जन्मलं, खूप कलर सायन्स, जगातले कलर थिअरी तिकडनं आले, ग्लोबल स्टँडर्ड्स तिकडनं येतात. सो जसं आपण कॉन्टेंट IP वर फोकस करतो तसं आपण टेक IP वर फोकस केलं पाहिजे आणि बेसिकली स्टे रूटेड, कम फ्रॉम तुम्ही जिकडनं येताय तिकडनं, बट अशा प्रकारे एक्झिक्यूट करा की ते जगभर पसरेल, पोहोचेल. करेक्ट. दॅट इज द थॉट प्रोसेस दॅट यू हॅव टू हॅव. बरोबर. खरं तर ह्या सगळ्या आजच्या चर्चेमुळे एक ब्रेनस्टॉर्मिंग वेगळ्या पद्धतीने झालं आणि आपले सगळेच जे उपक्रम आहेत त्या सगळ्या उपक्रमांमधनं आपल्याला रोजगाराच्या मिळणाऱ्या संधी या सगळ्या दृष्टिकोनातून आपण विचार करतोय. NFDC आणि चित्रपट क्षेत्रातल्या उपक्रमांबद्दल जर बोलायचं तर NFDCच्या जवळपास 93.64 कोटींच्या योजनेतनं उमरावजान सारख्या चित्रपटाचं 4K किंवा AI रिस्टोरेशन किंवा 17 आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती प्रकल्प जे झाले, त्यामुळे भारताची ओळख जागतिक पातळीवर एका वेगळ्या पद्धतीने झालेली आपल्याला दिसते. पण या सगळ्यातनं आपण जर भविष्याचा विचार केला तर मला असं वाटतं की तो एक वेगळा बदल निश्चित मिळतोय. अमित, तुला शेवटचा प्रश्न विचारेन की डिजिटल इंडियामुळे OTTला जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी ही नेमकी कशी मिळू शकेल याबद्दल काय सांगशील थोडंसं थोडक्यात? खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर OTTला जागतिक स्तरावर संधी मिळण्यापेक्षा मला असं वाटतं आपला जो कॉन्टेंट आहे तो खऱ्या अर्थानं ग्लोबलाइज्ड होणं हीच त्याची नांदी आहे. आज आपण वॉटरटाईट कंपार्टमेंट्स मध्ये जगत नाही आहोत. हा मराठी, हा मल्याळम, हा बंगाली, हा पंजाबी, हा गुजराती किंवा आज जर नॉर्थ ईस्टचे येणारा जर सिनेमा आहे तोही वेगळ्या पद्धतीने इव्हॉल्व्ह होतोय. जर पाहिलं आपण तर आज उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी बनवण्याचं एक स्वप्न बघतोय. आजच्या घडीला जर VFX इंडस्ट्रीतले सगळे बहुतांश जे लो कॉस्ट लेबर किंवा टेक्निशियन्स आपण जर पाहिलं तर ती इंडस्ट्री काही अंशी ही नॉर्थ ईस्ट कडे शिफ्ट होताना दिसतं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं जो केंद्रबिंदू बदलणं जे आहे ती फार महत्वाची गोष्ट मला वाटते. ह्या सगळ्यामध्ये जर पाहिलं तर प्रेक्षकांच्या टेस्ट चॉईस प्रिफरन्स बरोबरच आपल्यातले विषय जे आहेत आणि जो केंद्रीभूत स्थान जे आहे जे कायम राहिलेलं आहे, जो कथानक आहे, ज्या पद्धतीने आनंद सरांनी सांगितलं, सुबोधने सांगितलं किंवा सोनालींनीही सांगितलं, त्या सगळ्यामध्ये आणि अर्थात चिन्मयने ज्या पद्धतीने सांगितलं की ओव्हरऑल असणारा जो बदल जो आहे हा सगळ्या टप्प्याटप्प्याने घडत गेलेला आहे. ह्या सगळ्यामधला असणारा सगळ्यात महत्वाचा भाग आहे हा येऊन कथानकावर आपण काय सांगू पाहतोय याच्यातली सच्चाई, त्यातला रुटेडनेस म्हणजे आपण जिथून येतो त्यामध्ये त्यातला जो गाभा जो आहे त्याला असणारे नवरसाचं असणारं कोंदण, प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार न बनवता आपण प्रेक्षकांची अभिरुची घडवण्यासाठी किंवा आपल्याला वाटणारं कन्व्हिक्शन हे किती महत्वाचं आहे, हे मेकरचं कन्व्हिक्शन ज्या पद्धतीचं असतं त्याच्यावर. त्यामुळे आता जर पाहिले तर अनिम जो नरसिंह आलेला आहे किंवा आत्ताच्या घडीला असणारा जारण सारखी एखादी फिल्म असेल
किंवा बाई पण भारी देवापासून ते अगदी येणाऱ्या मराठीतल्या वेगळा कॉन्टेंट असेल. फुलेंसारखा जो विषय आनंद सरांनी या वर्षात मांडला, सुबोध वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न, सांगीतिक रंगभूमीवरचा एक प्रवाह मराठी सिनेमामध्ये घेऊन येतोय. सोनाली नाटकातलं एक वेगळेपण घेऊन इथे येतंय. आणि अर्थात मला असं वाटतं की आपली संस्कृती ही ज्या वेळेला आपण ग्लोबलाइज करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला काय होतं की आपण आपले स्पोक्सपर्सन तयार करतो. आपल्या गोष्टी अधिक सघनतेने मांडण्याचा असणारा प्रयत्न आणि त्याला असणारं एक सांस्कृतिक कोंदण आणि ह्याला परंपरा आणि नवतेचा असणारा मिलाफ हा जितका सुंदररित्या करता येईल त्यानंतरच, कारण आजच्या घडीचा असणारा ऑडियन्स जो आहे, कारण टीजी हा फार महत्वाचा असतो, टार्गेट ऑडियन्स. कारण जर आपण पाहिलं तर ओटीटी ही एस-वॉर्ड, ए-वॉर्ड आणि टी-वॉर्ड, ट्रान्झॅक्शनल, ऍडव्हर्टायझिंग आणि सबस्क्रिप्शन बेस, या 3 वॉर्ड्स मध्ये चालतं. तर त्यामुळे तुमचा जो प्रश्न होता या सगळ्यामध्ये आपण सीमारेषा आता पुसट करत चालत असताना ग्लोबलाइज कॉन्टेंटच्या दिशेने प्रवाही होतोय. त्यामुळेच कोरियन कॉन्टेंट आज आपल्याला फार जवळचा वाटतोय, स्पॅनिश जवळचा वाटतोय. अशा वेळेला आपला कॉन्टेंटही फार रिलेटेबल आहे. आज आपण दाक्षिणात्य सिनेमा हा आपल्याकडे सहजगत्या होतोय. कालच आपल्याकडे कांतारा 2चं लॉन्च आणि त्या पद्धतीने झाला. येणारा सिनेमा आज ज्या पद्धतीने येऊ पाहतोय किंवा ज्या पद्धतीने स्वतःच पाय रोवू पाहतोय ते आज असं नाही बघत आहेत की आज कांतारा एक कर्नाटकातला किंवा RRR असेल किंवा KGF असेल. ओव्हरऑल असणाऱ्या मल्याळम इंडस्ट्री ही तशा अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम जरी नसली तर विषयांच्या बाबतीत मराठी, बंगाली ह्या 3 ठिकाणी असणारं वैविध्य जे आहे ते तितकंच वेगळं आहे. पंजाबी असणारी स्वतःची एक गोडवा घेऊन किंवा तिथला असणारा म्युझिक इंडस्ट्रीचा असणारा एक गोडवा घेऊन ती येते. गुजराती इव्हॉल्व्ह होते. आज पाहिलं तर आज महाराष्ट्रात लागणारे गुजराती सिनेमे आणि त्यांचं असणारं बॉक्स ऑफिस कलेक्शन याकडे जर पाहिलं तर निश्चित, कारण तुम्ही मगाशी ज्या पद्धतीने हॉयचॉयचं उदाहरण दिलं, अगदी मोजक्या 3 सिनेमांच्या बँकवर सुरू झालेला हा हॉयचॉय ही सगळ्यात मोठी आताच्या घडीची असणारी सक्सेस स्टोरी आहे. त्यामुळे ओटीटी प्रादेशिक आहे की इंटरनॅशनल ह्यापेक्षा कॉन्टेंट कॅटेगरीज काय पद्धतीने सर्व्ह करतायत, तुमच्या असणाऱ्या प्रेक्षकांच्या अभिरुची घडवण्यात त्यांची मानसिकता, आताचा असणारा ट्रेंड हा कशा पद्धतीने तुम्ही सामावून घेताय आणि एक सांस्कृतिक उन्नयनाच्या दिशेने पाऊल टाकताय, यावर ह्या सगळ्याचं म्हणजे काय म्हणतो की आपण गृहीतक अवलंबून आहे ते यशापयशाचं. पण याच्या पलीकडे मला दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि या सगळ्यांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं की इतके मान्यवर तुम्ही बोलवलेत आणि ही साधक बाधक चर्चा घडवलीत आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला सामील करून घेतलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. उत्तर अमित, खरं तर स्टोरी टेलिंग हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. अनंत सर येणार आहे, मी तुमच्याकडे शेवटचा प्रश्न तुम्हालाच विचारणार आहे. पण अमित, तू म्हणालास तसं गोष्ट सांगणं हे आपल्याला आवडतं आणि पहिल्यापासून आपण ती गोष्ट सांगत आलोय. त्याचा फॉर्मॅट बदललाय, त्याचे प्लॅटफॉर्म्स बदललेत, पण गोष्ट मुळात जी आहे ती तीच आहे. आनंद सर, तुमच्याकडे शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की एकंदरीत आपण ही चर्चा पाहिली, त्या सगळ्यामध्ये आपले सगळे अभियान असतील, डिजिटल इंडिया असेल, स्वच्छ भारत असेल, स्टार्टअप असेल, या सगळ्याच्या बरोबरीने मला असं वाटतं की एक पुढच्या काळातला रोडमॅप म्हणजे पुढच्या 10 वर्षात हा मीडिया आणि एंटरटेनमेंट जे आहे ते नेमकं तुम्हाला कसं दिसतंय आणि त्यामध्ये चित्रपट निर्मात्यांना एक वेगळी संधी मिळते का, विशेषतः वारसासारख्या चित्रपटाचा जो अनुभव आहे किंवा त्याच्या निर्मितीबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याही मला तुमच्याकडनं ऐकायच्या आहेत. आनंद सर. I think the answer to this question lies in a lot what Chaitanya has said कि we have to have the capability, हम लोगों में वो हुनर होनी चाहिए कि हम कुछ ऐसे क्रिएट करें. अमित जी ने जैसे कहा, जैसे रूटेड होना चाहिए इन आवर कल्चर, इन आवर ट्रेडिशन. इन चीजों को अगर ध्यान नहीं रखेंगे तो द फ्यूचर, इफ वी आर गोइंग टू बिकम ग्लोबलाइज्ड इन अ वेस्टर्नाइज्ड वे, then that is not the right way to go ahead. If we are going to root our stories in India, इतना लिटरेचर है, इतना सब कुछ है इंडिया में, हमने कुछ नहीं एक्सप्लॉइट किया है अब तक. अगर उन चीजों को हम सामने लाएं और हम दुनिया को दिखाएं कि look, this is what we have. देखिए, we are not like Iran, which is a war-torn country where there's so much scope for stories that can be told, anti-war and anti-economics and all that. We लोगों की ज्योग्राफी और हम लोगों की हिस्ट्री को लेकर ही हम फिल्में बना सकते हैं.
there they have so much scope because there's so much happening over there. Maybe so much is not happening over here, but we still have socially relevant issues that we can tackle. और एक चीज I'd like to add quickly over here, आपने NFDC की बात कही थी. I was associated with NFDC when it was FFC, Film Finance Corporation. I used to do the advertising for their films. सजाए मौत या चिरुथा या मोहन जोशी हाजिर हो या ऐसी फिल्मों का. उन दिनों में they had a policy where they used to finance films, you know, up to say 1 crore, and they used to have a committee that used to sit and curate scripts and help people make these films. So Saeed Mirza Saab or Kundan Shah and Vidhu Vinod Chopra or ऐसे महान filmmakers, they gave birth to these kind of filmmakers, you know. But today, NFDC is the biggest opportunity we have to develop Indian cinema. Don't forget, NFDC was the co-producer of Richard Attenborough's Gandhi. They went on to a global platform and they can make that film. So today, what is holding us back? It is the only government body that can help us. I mean, filmmakers like me who have limited budgets but big concepts to tell, great stories to tell, we do not find funders, we do not have backers, we do not have studios. NFDC can treat us totally on merit. I'm not saying कि हमारी scripts को pass करो या हमें finance दो. Treat it on merit, and if you find it worthy, which we will make it, can't NFDC really bring up the film financing policy all over again and make at least 10 films a year that can be world beaters? I think NFDC is the opportunity for all of us, and NFDC is the future, provided the policies are correct over there. सो मला असं वाटतं एकंदरीत या चर्चेमधनं आपण जो एक परिवर्तनाची 10 वर्ष जी आपल्या डोळ्यासमोर आली आणि त्यातून आपण भविष्यकाळ सुद्धा नेमका काय आहे कसा आहे याचा विचार करतो आहोत. चर्चा संपवताना समापनासाठी स्वाती मॅडमकडे येणारच आहे, पण हे can I just come in for one more second? Okay, yeah. See, when we talk of content, now we kind of historically we restrict ourselves to cinema, television, OTT, now a little bit of animation and VFX. What we miss out, which is actually bigger, has the potential to be bigger than all these, which is the Indian video game industry. Oh. Sir, to me, if you look at the US, the American video game industry is larger than Hollywood, the American television industry, and the American music industry put together. So if you make a pie chart of the US media and entertainment industry, gaming is half. Oh. That is the potential it has for us as well. We are already the world's largest free gaming market in the world. We have 550 million gamers. Right? China is larger than us, but it's not a free game. It's not a free market. So we are already the world's largest free market. We already have the world's second cheapest data. With these two, your possible explosion of the Indian gaming industry is what is also going to drive a lot of the industry growth forward. Current in gaming, in interactive medium, you can do things and you can create content. Chala long tail effect म्हणतात. म्हणजे it's not like आत्ता बनवला आणि it has a shelf life and it goes away. GTA 5, Grand Theft Auto 5 was created in 2013. 12 वर्षापूर्वी. It is still being played. Oh. It is so popular and the game is so good that for 12 years they did not need to make GTA 6. It is the world's most profitable piece of media. It was made for about $300 million. And total publicity, promotion, everything, upgrading over 12 years has been another $150, $200 million. So about $600, $700 million has been the total cost. The game as of December 2024 has made $9.8 billion. One game. Wow. So the video, and recently the policy ali hai where the government has separated the real money gaming, which is basically gambling, from video games, is a good thing.
because now video games have got official status. It is an industry. You can go and raise money. You can go to banks, right? So जगभर हा जो ऑपॉर्च्युनिटी आहे तो इंडियाचं जे आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो, दिस इज वेअर द डेमोग्राफिक डिव्हिडंड विल कम इन. आपलं काय आहे ना, फॉर व्हॉट एव्हर रिझन we seem to be too focused on cinema, television, OTT, and a little bit animation now, that too now, over the last 5-6 years. And we've neglected this massive industries as a खूप potential आहे. So this is also something that we should really look at. बरोबर. खरं तर माध्यम वेगवेगळी आहेत असं आपण म्हणू. शेवटी तेच आहे की आपल्याला जी स्टोरी सांगायची आहे, जी कथा सांगायची आहे, त्यासाठी एक आपलं माध्यम निवडणं आणि त्यातून ते पुढे नेणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आजच्या चर्चेतनं तेच म्हटलं की किती वैविध्यपूर्ण आपल्याला विचार करता आला आणि मोदीजींनी जे स्वप्न आपल्याला दाखवलं आणि ते स्वप्न पुढे घेऊन जाताना या वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून कलाकार असतील, निर्माते असतील, दिग्दर्शक असतील, इव्हन गेमिंगचा जो होता आता चैतन्य तुम्ही सांगितला, ते क्रिएटर असतील, सो सगळे निर्मिती करणारे सृजनशील व्यक्ती आहेत, त्यांना एक दिशा देण्याचं काम या सगळ्या अभियानांमुळे झालं. आणि जसं केंद्रातनं ही गोष्ट आपल्यापर्यंत आली, पण राज्यामध्ये सुद्धा आपल्याकडे माननीय मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी यांनी सुद्धा अतिशय उत्तम रीतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याला एक दिशा दिली आहे. त्यामुळे केंद्रातून राज्यात आणि राज्यातनं आपल्यापर्यंत अशा या सगळ्या योजना आपल्यापर्यंत येत आहेत आणि त्यातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. मला वाटतं आपल्या फिल्म सिटीच्या MD स्वाती म्हसे पाटील मॅडम, स्वाती तुम्ही या सगळ्या चर्चेचा समारोप नेमक्या शब्दात करावा असं मी आपल्याला विनंती करते. थँक्यू उत्तरा. खूप चांगल्या पद्धतीचं आज आपली चर्चा, चित्रसंवाद म्हणूया त्याला, तो घडून आला आणि सर्वांनी, अनंत महादेवनजी, अमित भंडारी, चैतन्यजी, त्याच्यानंतर सुबोध भावे आणि निशिगंधा आणि सोनाली कुलकर्णी यांनी सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीचं इन्साइट आणि खूप चांगल्या पद्धतीची चर्चा घडून आली, एक विचार मंथन झालं. तर त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि अशाच चर्चा उत्तरोत्तर घडाव्यात आणि या उत्तराकडूनच घडाव्यात सांगेन. नवा भारत सांस्कृतिक महासत्ता आणि एक परिवर्तनाची दशकपूर्ती या चर्चासत्रामध्ये, संवादामध्ये आपण अनेक विषयांना हात घातला. त्याच्यातले वेगवेगळे जे उपक्रम आतापर्यंत 10 वर्षात राबवले गेले, ज्याच्यामध्ये होतं डिजिटल इंडिया होतं, त्याच्यानंतर आपण स्टार्टअप इंडिया होतं, स्किल इंडिया, स्वच्छ भारत अभियान आणि माहिती तंत्रज्ञानातील वेगवेगळ्या एंटरटेनमेंट समिट, वेव्स सारखी समिट होती. असे अनेक उपक्रम आता 10 वर्षात घडले आणि त्याच्यामुळे भारताचं स्थान एक जागतिक पटलावर एक सर्जनशील अर्थव्यवस्था, एक सॉफ्ट पॉवर किंवा क्रिएटिव्ह इकॉनॉमी म्हणून पुढे आलं आणि त्याचं स्थान अधिक दृढ झालं. डिजिटल इंडियाबद्दल बोलायचं म्हटलं तर आपण आज ही टेक्नॉलॉजी ही कवचकुंडला आहे आणि ती आपण सगळ्या ह्याच्या तळागाळापर्यंत गेलेली आहे. टेक्नॉलॉजीमुळे आपल्या सगळ्या ज्या सीमारेषा आहेत, जसं अनेक वक्त्यांनी आता सांगितलं की आपण जगाच्या सगळ्या पटलावर उभे आहोत, सीमारेषा आपल्या पुसल्या गेलेल्या आहेत. म्हणजे जिथे आपली युद्ध आणि अनेक गोष्टी चालू आहेत जागतिक पटलावर, तिथे भारताचा रोल हा सॉफ्ट पॉवर म्हणून अधिक अधोरेखित होतोय, ज्याच्यामुळे आपण जगापर्यंत पोहोचत आहोत. दुसरं महत्वाचं म्हणजे टेक्नॉलॉजी ही अशी आहे की ती तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे. जसं उत्तरा तू सांगितलंस की भारत नेटमुळे कनेक्टिव्हिटी वाढली आणि ग्रामीण भागात पण हा सगळा इंटरनेट आणि या सगळ्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना पण टेक्नॉलॉजीचा वापर करता आला. त्यांच्या हातामध्ये टेक्नॉलॉजी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी, शिक्षणाच्या संधी या अधिक त्यांच्याकडे उपलब्ध झाल्या. माझं कार्ल मार्क्सची एक थिअरी होती की हॅव्स आणि हॅव नॉट्स, ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांच्याकडे नाही. तर आता मी म्हणेन टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पण हॅव्स
जे होते काही काळ लोकांपुरतं जी मर्यादित होती ती हॅव नॉट या दशकामध्ये ही टेक्नॉलॉजी गेलेली आहे डिजिटल इंडिया उपक्रमामुळे. सो हा एक मोठी उपलब्धी मला वाटते. दुसरं महत्वाचं म्हणजे वेव्ज समिट जी झाली, जी आपण होस्ट केली आणि दरवर्षी आपल्याकडेच तो मान आहे. मुंबईमध्ये ती समिट होईल, भारतामध्ये ती समिट होईल होस्ट करण्याचा आणि त्याला 90हून अधिक देशाच्या प्रतिनिधींनी पार्टिसिपेट केलं होतं. वेव्ज बाजारमध्ये अनेक रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या आणि क्रिएटर्स हब म्हणजे क्रिएट इन इंडिया आणि कनेक्ट टू द कंट्रीज असा तो हे होता. आणि जसं आपण कॉन्टेंटला कसं महत्व आहे असं अनेक वक्त्यांच्या चर्चेमधून आलं तर तेही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अधोरेखित केलं गेलं. सो वेव्ह समिट ही आपल्यासाठी एक महत्वाची उपलब्धी होती आणि इथून पुढेही असेल. तिसरं मला असं वाटतं की भारतीय संस्कृतीचा प्रचार हा या दशकभरात निश्चितपणे झाला. जसं योग संस्कृती योगाभ्यास हा सगळ्या जागतिक पटलावर न्यायचं काम हे गेल्या दशकात झालं. अनेक देशांमध्ये त्याचा अभ्यास सुरू झाला, अध्यासनं सुरू झाली. सो ही एक मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यानंतर युनेस्कोचे वारसा नोंदीचा विषय जो आहे ज्याच्यामध्ये आपले 12 गड किल्ले आणि अनेक वारसा नोंदी याच्यामध्ये झाल्या. काही कॉरिडॉर्स निर्माण झाले जसं काशी विश्वनाथ कॉरिडॉर आहे ज्याच्यामुळे पर्यटनाला वृद्धी मिळाली. ही सगळी सॉफ्ट पॉवरच आहे. हे सगळे सॉफ्ट आपण सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने बळकटी करण्याच्या दृष्टीने टाकलेलं हे पाऊल आहे. राष्ट्रीय फिल्म संग्रहालय जे इंटरॅक्टिव्ह आहे ते सुरू झालं. अशा अनेक गोष्टी या काळामध्ये सुरू झाल्या. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण म्हणजे चित्रनगरीच्या बाबतीत मला थोडंसं याच्यामध्ये प्रकाश टाकावा असं वाटतो की चित्रनगरी ही 50व्या वर्षाकडे घोडदौड करत आहे आणि 48 वर्ष नुकतीच चित्रनगरीला पूर्ण झाली आणि विविध स्तरावरती काम करत आहे. जसं टेक्नॉलॉजीचा आपण म्हणतो डिजिटल इंडिया त्याचाच एक टेक्नॉलॉजीचा भाग म्हणून आपण सिंगल विंडो सिस्टीम 2.0 सुरू केलेली आहे जी महाराष्ट्रात सगळ्या चित्रीकरणासाठी एक खिडकी योजना म्हणून काम करते आणि त्याचा उपयोग निश्चितपणे निर्मात्यांना होत आहे. दुसरं म्हणजे एक कला सेतू पोर्टल आपण निर्माण केलेला आहे जो एक प्लॅटफॉर्म आहे. स्क्रिप्ट रायटर सध्या त्याच्यावर लॉग इन करू शकतात आणि निर्माते पण विविध घटकांसाठी अजून आणि एक डेटाबेस त्याचा तयार व्हावा किंवा एक सांस्कृतिक व्यासपीठ तयार व्हावं असं कला सेतू 2.0 पोर्टल आपलं लवकरच मे बी नेक्स्ट इयर मध्ये आपल्या सगळ्यांच्या भेटीला होईल. आम्ही टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने आमचा एक डॅशबोर्ड तयार केलेला आहे ज्याच्यामधून आम्ही या सगळ्या गोष्टी मॉनिटर करत असतो. दुसरा म्हणजे स्टार्टअप इंडियाचा आपण उल्लेख केला तर लवकरच आम्हाला एक इन्क्युबेशन हब फिल्म सिटीमध्ये तयार करण्याचा आमचा विचार आहे आणि तसं स्क्रिप्ट लॅब किंवा अशा काही संधी जर आपण उपलब्ध करून दिल्या निर्मात्यांना तर त्याचा त्यांना निश्चित फायदा होईल. स्वच्छ भारत अभियानाच्या दृष्टीने आम्ही हे सांगू शकतो की हा उपक्रम आम्ही चित्रनगरीमध्ये पण राबवतो. माझी चित्रनगरी हरित चित्रनगरी या ह्याच्यातून सस्टेनेबल ग्रीन इनिशिएटिव्ह आम्ही घेऊन खतनिर्मिती आम्ही प्रकल्प इथे सुरू केलेला आहे आणि नवीन योजना उपक्रम आपण प्लास्टिक मुक्त चित्रनगरी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. स्किल इंडियाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विविध कोर्सेस आता IICTचा मध्ये उल्लेख झाला की IICT पण आपल्या इथे फिल्म सिटीमध्येच उभी राहत आहे आणि जसं चैतन्य म्हणाले की IIT मध्ये हा सेक्टरच नाही एंटरटेनमेंट आणि मीडिया तर IICT ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही संस्था आपल्या फिल्म सिटीमध्ये येत आहे ज्याच्यामध्ये AVGC ॲनिमेशन व्हिज्युअल्स कॉमिक आणि गेमिंग याच्यामधले वेगवेगळ्या संधी शिक्षणाच्या उपलब्ध होतील. FTII बरोबर आपण एक MOU केला आहे ज्याच्यामध्ये ही जी गॅप होती अभ्यासक्रम किंवा शिक्षणातील गॅप या सेक्टरमधली ती आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कौशल्यावर आधारित असे सर्टिफिकेट कोर्सेस आमचे जॉईंट व्हेंचर्स मधून सुरू होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रसंवाद हा उपक्रम आम्ही अनेक वर्ष राबवतो आणि आमचा असा विश्वास आहे की संवाद, सहभाग आणि सहयोग या 3 गोष्टींवर आधारित आम्ही एकत्रितपणे काम करून आपण ही भारत या सांस्कृतिक महासत्तेकडे आहेच ती आणि त्याचं अजून स्थान आपण दृढ करू असा मला विश्वास वाटतो. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार आणि अशा चर्चा परत घडू देत असं मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद.
निश्चित. धन्यवाद मॅडम. खरं तर नवा भारत सांस्कृतिक महासत्ता या उपक्रमाअंतर्गत आजची ही चर्चा आपण घडवून आणली आणि त्यासाठी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे आभार मानतो आम्ही आणि सगळ्या कलावंतांचे, सगळ्या सहभागींचे मनापासून आभार. आणि सेवा सप्ताहाच्या निमित्ताने अशा प्रकारची चर्चा होऊ शकते याचं एक उदाहरण खरं तर आजच्या या कार्यक्रमातनं आपण देऊ शकलो याचं समाधान निश्चित आहे. सगळ्यांचे मनापासून आभार. खूप धन्यवाद. धन्यवाद.